ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी भीष्मासी आपण पाडिले रणी गोविंदी निर्वाणी भेटी दिली परीक्षिती वैसे मरणाचे असनी गोविंदी निर्वाणी भेटी दिली। आज जो कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत जगद्वंदनीय साधू श्रेष्ठ अनन्य भक्तीची पुरस्कर्ते पंढरपूर समाधी स्थळ जन्मगाव पंढरपूर किंवा नरसी त्याच्यावर वाद आहेत त्या गावावर म्हणजे त्यांच्या जन्माविषयी वाद आहेत नामदेवरायांच्या। कोणी जन्मगाव नरसी म्हणतात कोणी चरित्रकार कोणी पंढरपूर म्हणतात पण आपल्या वारकरी संप्रदायाचे चरित्रकार संतांचे चरित्रकार भक्तिविजय करते महिपती बुवा आणि महिपती बुवांचं चरित्र प्रमाणभूत मानलं जातं। विठ्ठल महिपती महाराजांचं चरित्र प्रमाणभूत मानल्या जातं। महिपती महाराजांच्या चरित्रामध्ये जन्मगाव पंढरपूरच आहे समाधी स्थळही पंढरपूर नामदेवराय समाधी स्थळाविषयी वाद त्याच्याबद्दल बी आणखीन वाद आहेत ते की पंजाबचे लोक म्हणतात नामदेवरायांचं समाधी स्थळ पंजाबमध्ये आहे घुमानला समाधी घेतली नामदेवरायांनी असे पंजाबचे ते शीख लोक मानतात। पण आपला वारकरी संप्रदाय मानतो की पंढरपूरला पांडुरंगाच्या पायापाशी आणि म्हणजे पायरीवर आणि त्यांनी समाधी घेतली पायरीवर पायरी खाली असा आपला वारकरी संप्रदाय म्हणजे समाधीविषयी वाद आहेत जन्माविषयी वाद आहेत ते आणखीन वाद मिटलेले नाही आहेत। तरी पण आपण आपल्या वारकरी संप्रदायाचंच बरोबर आहे असं गृहीत धरून नामदेवरायांचा जन्मही पंढरपूरचा नामदेवरायांचं समाधी स्थळही पंढरपूर। विठ्ठल असे अनन्य भक्तीचे पुरस्कर्ते संत शिरोमणी नामदेवराय अभंग नामदेवरायांचा आहे उपदेश पर प्रकरणातील आहे आणि एवढा सिद्धांत आहे त्यांना एवढं सांगायचं आहे की तुम्ही देवधरा म्हणी तुम्ही देवधरा एवढं सांगायचं आजच्या अभंगात एवढं सांगायचं देवधरा म्हणी काय होईल देवधरल्या गोविंद निर्वाणी भेटे तुम्हा शेवटच्या वेळी मरण समयी तरी भगवान परमात्मा तुम्हाला भेटेल आणि मरण समयीच देव भेटणं गरजेचं आहे। विठ्ठल कापसी तालुका पालम जिल्हा परभणी या गावामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह आणि अंतर्गत सकाळी ज्ञानेश्वरी पारायण आहे वाटते दुपारी गाथा भजन आहे दुपारून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा पुन्हा धुपारती हरिकीर्तन हरिजागर काकडा आरती ही साधना अव्याहत चालू आहे। मोतीराम महाराजांनी घालून दिलेला धडा हे धडा कोणी घालून दिला आहे मोतीराम महाराजांनी घालून दिलेला धडा कापसीकर गिरवायलेत। विठ्ठल धडे घालण्यासाठी संत असतात आणि ते धडे घालतात। धडे घालून आपण हातात पेन घेऊन लेखन घेऊन कक्का किक्की किंवा एक दोन काढण्याचा प्रयत्न करतात त्यांना गरज नाही आहे ते ग्रॅज्युएशन झाले अहो ग्रॅज्युएशन झालेला पोरगा आहे आणि तो जर हातात पेन आणि पाटी धरतो लेखन पाटी धरतो कशासाठी तर अर्भकाचेसाठी
पंथे हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करोणी दाविती अंगी किंवा यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते हेथ वडिल्ये करीती तया नाम धर्म ठेविती हे रतीची अनुष्ठिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे हो विशेष आचरावे लागे संती मार्गी अंधाची सरिसा पुढे देख नाही चाले जैसा अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरवणे हे ऐसे जरी न केले तरी अज्ञाना काय मध्ये पुढे बसा ऐकून तुम्ही डाव्या हाताला बसले ऐकून जरा पुढे बसा विठ्ठल विठ्ठल प्रमाण देणाऱ्या माणसानं मागं बसत जाऊ नये म्हणून तर आनंदाला पुढे घातलं अनंता हे खांब्याच्या आड गेलता आणि कधी लक्षात ठेव मायकावरले भजने बैलखंदी असत जावे बैलखंदी कळते की नाही गावरान शब्द हे शेतकऱ्याचा शब्द शेतकऱ्याचा कोणाचा शब्द हे आपला नाही बरं हे शास्त्रीय शब्द नाही हे गावढाळ शेतकरी समाजाचा शब्द आहे तुम्हाला यातलं कळत असेल की नसेल मंदिर असं उत्तरेकर तोंड उत्तरेकर पण थोडं बैलखंदी असावं असं पहिल्या माणसांचं म्हणणं थोडं बैलखंदी कळलं ना थोडं जास्त उत्तर म्हणजे असं खल्लाकड म्हणजे उत्तर थोडं खल्लाकड लक्षात आलं खळ्याचं खळं तुम्ही ज्वारीचं खळं कशाचं खळं करडीचं खळं ते शास्त्र शेतातले बरं ते हेही शिकावं लागतं आणि ते शेतातल्या खळ्याचा उतारसुद्धा आमचे वडील सांगत होते हनुमान बैलखंदी उतार असावा कसा उतार असावा हे खळं इथं आपल्याला ज्वारी मळायची आहे इथं ज्वारी मशीन लावायची हे आता 100 200 पोत्या ज्वारी गंगथडीचे राहणं आमचे नाही मग ते असं खळ्यात टाकायचं मग त्याचं ते म्हणले उतार कुंकड असावं म्हणायचे बरं निवळ गंकड बी नाही निवळ खल्लाकड बी नाही कसा तिरप त्याचं नाव काय काय नाव बैलखंदी म्हणायचे त्यांना ते शब्द ते बैलखंदी उतार असावा म्हणजे खळ्यात ज्वारी चांगली होते वासनीचा येळा असावा समजला अमुक टमुक त्यांचे काही शास्त्र ते आम्ही धडे गिरविले काही दिवस शेती तर आता शेती आजपर्यंत 18पर्यंत बघा पण ते असे काही तसं म्हणणारे महाराजाच्या बैलखंदी असत झाले असे नाही बरं हे असे नाही बरं असे समोर म्हणजे एकदम समोर नाही आता वळी नाही तुम्ही वळीनं उभा राहता आणि इकून मग आमचे असे पटकून बघितलं की तुमच्या आमची दृष्टी जावी असे म्हणणारे लोक उभे राहावे विठ्ठल विठ्ठल तसे प्रमाण देणारे लोक पुढे असावे मागं नाही बरं आम्हाला असं बघावं लागतं असलं नाही कामाचं त्याला प्रमाण द्यायचं का समोर मी कशासाठी सांगू लागलो ह्या ओव्या ते देऊ लागले ज्ञानेश्वरीच्या पाठे काय की त्यांना ज्ञानेश्वरी म्हणून ते ओव्या देऊ लागले काय विशेष आचरावे लागे संती मग मोतीराम महाराजांनी घालून दिलेला हे धडा एका दोनाचा तुम्ही गिरवायले कापशीकर आणि संतांनी घालून दिलेले धडे गिरविले की माणसाचं चांगलंच होत असतं विठ्ठल विठ्ठल या सप्ताहामध्ये मी जवळजवळ 20 वर्ष तरी येत असेल नाही का वर झाले असतील पा मला काही लक्षात नाही वा पण इथं 20 वर्षे अखंड या नियमाला येतोय मी वर झाले असतील पण कमी नाही हे कीर्तन वर्षा येतोच कापशीला या कीर्तनाला मधात तुकाराम बीज बी केली ते पाटील होते त्यावेळेला नाथश्रेष्ठी ते फाजल साहेब होते त्यावेळेला पण ते त्यांच्याकडून हाय काय झाली माझ्याकडून सुटलं नाही आणि एकदा सुटला नेम तर पुन्हा मी घेत नाही हा अजिबात नाही आता तुमचा हे नियम जर चुकला तर दुमार तुम्ही या सप्त्यात पुणे नियमाला यायचंच नाही आमच्याकडे आम्ही येतच नाहीत पुन्हा आपल्याकडून चुकायचं नाही आणि त्याच्याकडून चुकलं जर त्यांनी सोडलं तर आपण त्यांना सोडून द्यायचं कोणी पाया पडला तर हे सप्ताह सोडून बोल
तुझ्या गावाला येतो, पण दुसरा नेम कर, दुसरा सप्ताह कर, पुण्यतिथीला बोलव, दुसऱ्या कार्यक्रमाला बोलव, मी येईल, पण त्या सप्ताहात त्या नियमाला अजिबात ते सप्त्यात येणारच नाही. तू सोडलं ना. आत्ताच परवाशी झालं, यावंच लागतं. सांडस चिंचोली माजलगाव मी येतच नाही. शेजूळ सुधाकरराव शेजूळ, तू होता का नाही वाजवायला एक बार? सांडस चिंचोली बरं मंदिरात कशी मी मला शेजूळ बोलायचंच नाही. नेम तुमच्याकडून चुकलं का माझ्याकडून? ते म्हणले संन्यासी घेतले होते हो महाराज. सगळे महाराज आम्ही भगव्या कपड्याचे संन्यासी एकसाल घेतले, म्हणून तुम्हाला पांढऱ्या कपड्याच्याला सोडलं. लक्षात आलं की नाही? म्हणजे त्याला भगवे कपडे घातलेला संन्यासी दिसतो, पांढऱ्या कपड्याचा संन्यासी वाटतच नाही. विठ्ठल भगवे कपडे ठेवून एखादी त्याच्या पाठीमागं दुसरी बल्लावी असू द्या ना, पण तुम्ही काय म्हणतात? त्यानं काय ब्रह्मघोळ केला हे तुम्हाला नाही माहीत, फक्त कपडे बघतात तुम्ही. भगवे कपडे नाही का? भगवे कपडे म्हणून तुम्ही पाया पडता. त्यानं काय बल्ला केली हे तुम्हाला माहित आहे का? अरे कपडे कोणते असू द्या रे. हो, आमच्या रंगनाथ गुरुजीला पांढरेच कपडे होते, पण संन्यासाचं सर्टिफिकेट. मोतीराम महाराजांना पांढरेच कपडे होते, पण संन्यासाचं. हे खरे संन्यासी आहेत. म्हणून त्या सांगितलं सुधाकररावला, तुमच्या सप्त्यात सांडस चिंचोलीला त्या चालू सप्ताह जे असतो त्याच्यात बोलवायचं नाही. हां, मागं पुढं बोलवा, मी येईल. तुमच्याकडून नियम चुकला आहे, पाया पडतो महाराज. काही पडू नका पाया. तुम्ही येऊ. मी माझा ठरलेलं तत्व आहे, मला कमी करायचे. माझे गुडघे दुखायले, आता वय झाले, 60 वर्ष होऊन चालले. मी कठोर कीर्तन करू. आज 45 वर्ष झाले कीर्तनाला उभा आहे, सारखी कीर्तन करतोय. बरं काही वेळेला पायानं केले, बरं पायानं कीर्तन केले महाराज, पायानं केले. बेशेगावला विचारा, लोकायला तुमच्या नैकुट्याला विचारा, तुमच्या वंदनला विचारा, तुमच्या कानेगावला विचारा, पायानं जात होतो. विठ्ठल मागून गाड्या बैलात नेऊन सोडू लागले, आणू लागले. त्यालाच लाज वाटू लागली लोकांना. काय महाराज तुम्ही पायाने येतात, काय पायाने येतात? मग आता घरची गाडी बैल रोज कशी नेणं होतील? डमणी माझ्याकडे डमणी बैल सगळं होतं, पण रोज दमण्यान बैल ते कीर्तना नेल्यावर ते वडिलाच्या हातात कारभार होतात. ते आधी तर त्याला पटत नव्हतं. आपण पाटलाचे माणसं, पाटलाच्या लेकरानं सारखं उगं पाटीलकी करावं आणि हे सोडून भीक मागायचा धंदा. माळकरी होते, पोथी वाचित होते, सगळं करी जरी असले तर त्यांना हे हलकट धंदा वाटत होता, पटत नव्हतं. ते म्हणत होते पाटील म्हण. पाटील एक जण म्हणला, आमच्या गावातला खोलेर समाजाचा माणूस आहे, भाविक आहे, भाविक माळकर विचार. ते आलं घरला, हो, आणि म्हणला आमच्या आईला, बाई महाराज कुठे गेले? आमचे वडील म्हणले वसकाळून त्या कोणला, त्या पांड्याला, त्याचं नाव पांडुरंग, तर पांड्या. गरीबाला कोणी पांड्याला पांडू आणि मूर्ख असला तर श्रीमंताला पांडुरंग असला तर पांडुरंगराव म्हणतात लोक. ते पांड्या बिचारा, त्या पांड्याला वसकाळले वडील, पांड्या मूर्ख आहेस का? पाटील म्हण. पाटील आहेत का घरी? हनुमान पाटील. हनुमान महाराज घरी असं म्हणू नको. आणि वडिलाचं डोसकं फिरत होतं. बरं म्हणजे पाटील की आपण पाटलाचे पोरग आहेत आणि आपण पाटलासारखं वागावं असं वाटत होतं. मला पाटलाच्या पोरानं काय करावं? हो, मग मी बोलत होतो फडेल कोण. मी आमच्या आत्याच्या नवऱ्याला बोललो होतो. ते नवरा म्हणला तसाच आमचा आत्याचा उकळीचा रावसाहेब. त्यांना 2 बायका आणि तिसरी एक बायको बिना लग्नाची, आणि रोज दारू प्यायचे आणि हां करायचे. काय सांगावं तुम्हाला महाराज. आमच्या आत्याच्यात मी आमच्या गुरुकडे गेलो, पंढरनाथ शास्त्री उकळीकरांकडं जात होतो अभ्यास करायला. ते गेलो तिकडं आणि पायानं उकळीला 12 किलोमीटर शिकायला, अभ्यास करायला. ते पंढरनाथ शास्त्री म्हणले तुझ्याच गावाला येऊन शिकवतो. 12 एका पॉईंटसाठी येतोच तू. फक्त या पॉईंटसाठी गेलतो की तयाचा बुडे भवनदी ताफा, जय कुळी नाही एक हे वैष्णव, तयाचा बुडे भवनदी ताफा. तिथं त्या प्रिंटचा दोष होता त्या गाथ्यामध्ये. जेवढी करत गाथा, पण प्रिंटचा दोष. भवन दिथाफा, भवन एकड तुटलं होतं, दिथाफा एकड तुटलं. मी विद्यार्थी लहानसा, मला काय एवढं डोकं का? अभ्यास कळतोय का ते प्रिंटचा दोष झाला गड्या. आणि इथं हे असा विग्रह संधी इथं चुकली आहे. दिथाफा हे चुकलंय. भवन दिथाफा असं नाही, भव नदी ताफा हे विग्रह असावा. आणि तिथला विग्रह चुकलेला होता गाठ्यातला. मला काय कळायलं, पण ते मला घोटाळलं थोडं वाचताने. आणि त्या पॉईंटसाठी मी गेलो तो उकळीला. शास्त्री महाराज म्हणले काय तुझं डोसकं आहे, एक आणि प्रमाणासाठी तू येतोस. तुला मी अर्थ तिचा प्रिंटचा दोष काढल्यावर तूच अर्थ करतोस, डोसके बाजाईस. त्यांनी सांगितलं तयाचा बुडे भव नदी ताफा.
लक्षात मला लक्षात आलं, तुम्ही सांगायची सुद्धा आता गरज नाही. भवन दिताफा, भवन म्हणजे घर आणि दिताफा म्हणजे काय बाबा मला कळत ना अर्थ. असा घोटाळा झाला. एका पॉईंटसाठी शास्त्री महाराजाकडे गेलो होतो आणि एका पॉईंटसाठी शास्त्री महाराजाकडे गेल्या महाराजांनी गाथा शिकवितो तुला, अशी कृपा व्हावी संतांची. तिथं गेलो. मग आता आत्याचं घर होतं कुठं, आणि ते रावसाहेब पाटील, इकडं रामकर रावसाहेब आणि तिकडं ते उकळीकर रावसाहेब, ह्या पेलेले असायचे, ह्या मोठा बुवा ढब्याचे डबे आऊ. दोन बायका आमची आत्या, एक दुसरी सुप्याची, एक बाई कोण तिसरीच बाई उगतच. काय पुसूच नका ते थाट त्या पाटील लोकायचं ते. आणि त्या आमच्या आत्या तिकडं दुकान त्यांचं ते ह्या वाडा एक, तिकडं एक वाडा, त्या ह्या वाडा मी ह्या आत्याकडे गेलो, एक नांता वाडा, पलीकडं दुकानचा वाडा, तिकडं ते मग दुकान. त्या दुकानावर साखऱ्या पत्ती आणा गेल्या आत्या, त्यांच्याच दुकानावर, पण तिथून आणावं लागत होती. पाहुणे आले साखऱ्या द्या, ते ठरलेलं ते आणा गेले. हे पडलेली होती वाघ, कोण रावसाहेब मामा. त्या आत्याला म्हणले कोणला साखरेपती न्यायची का. आत्या म्हणल्या पाहुणे आले. कोण पाहुणा आलाय, मला ऐकू यायला बरं का. त्या वाड्यात, त्या वाड्यात इतका भाऊ मोठ्यानं बोलत होता. त्याचं बोलणं तसं घोगऱ्याकडे असं. आत्या म्हणल्या आवलगावचा हनुमान आलाय. हनुमान मुंजाजीचा पोरगा काय. हो, ते पोरग तुला फालतू निघाले म्हणा. आपल्या हरदासाच्या नादी लागले ते. कोणाच्या, त्या महाराज लोकायला काय म्हणत होते माहिती आहे का, हरिदास नाही हरदास. त्या हरदासाच्या नादी लागले म्हणा पोरग. पाटलाच्या पोरानं पाटलासारखं वागाव. मला चापे वाटतंय का सांगा त्या घरी. होय आवरगंड चापी वाटतंय का मला सांगा बरं. तिथं आता कुठं गेलेले आत्यासाठी, बहीण बी दिलेली पुन्हा. काय जीव देऊ का तिथं. आत्या आल्या, चहा केला मला. आत्या मामा काय म्हणले, काय नाही सपादून थोडं म्हातारीने कशी सांगाल तसं काय. आणि तेवढा चहा प्यायला मी पुन्हा याच्या घराला येणार. मी महाराजाकडे जाईल का कोणा भीक मागत जाईल, तुला काय. आणि पाटलाच्या पोरानं काय करावं, मग माझ्या डोसक्यात खेळू लागलं, पण म्हणलो नाही. पाटलाच्या पोरानं दारू पियावं आणि पाटलाच्या पोरानं रानरण बी करावं, नाही का. म्हणजे पाटलाचा पोराचा शांतपणा अशा पाटील खानदानी जन्म मिळाल्यामुळं बाहेरगावच्या लोकांना वाटत होतं महाराज पायाने यायलाय, घरी चांगलं विचार यायचे. मग गाड्या बैला आणून सोडू लागले. गाड्या बैलात न्यायची, गाड्या बैला सोडायची. मागून मागून मोटरसायकल घेतली. मोटरसायकलवर जाऊ लागलो, येऊ लागलो. मागून आता जीप घेतली. नाही लोकांची जीप होती काही दिवस आधी. मोटरसायकलच्या नंतर त्या गणू संतू त्याची जीप नारवाडीची ठरलेली लोक भाडं देत होते. मी त्याच्यात जाणं येणं बरेच दिवस. आणि ही आता 11 वर्ष झाली ही स्वतःची घेतली. ती घ्यायला लावली पाटलानं, ओटटेकच्या पाटलानं. लोकांच्या जीपा म्हणले तुम्हाला परवडणार नाहीत ती लोक. आणि 10-10 वर्ष वापरल्या. पण संतूची बिघडली आणि संतूसारखा दुसरा समाधानी नव्हता. शेजारच्या गावाला वाटायचं महाराज आले इतक्या जवळ, 500 रुपये 200 रुपये बस झाले. आणि त्याला वाटायचं मग हे येळ गेला ना, त्याचं झालं 500-200, पण माझा येळ गेला ना. मग त्यानं 1,500 मागायचे. त्याला अभिषेकावर आवड लागायचं 1,500 मानल्यावर. मग मी म्हणलं ते नकोच कुठं ना. मग मी पायानंच जाऊ लागलो. मग पाटील म्हणले तसं करू नका, मै जीप न्या जा. मग कोर्टी की पाटील जरा स्नेही आहेत ते दशरथ पाटील, माझी जीप न्या. तसं करू नका, पायानं जाऊ नका. नाही म्हणलं पाटील यायला परवडणार त्या जीपवाल्याला. आणि ह्या लोकायला वाटायला इतकी पैसे कसे घ्याय, हे असं अवघड लागायले. त्यापेक्षा म्हणले मी जीप मला घेऊन देऊ नका म्हणलं. महाराजासंग काय जीप असणं म्हणजे बाई असल्यासारखी. बहीण बी असली तर लोक कोण आहे. महाराजाची बहीण जरी आली कीर्तन ऐकायला, नाही लग्नाची बी बायको आली कीर्तन ऐकायला, बरं काय आनंद संघ घेऊन येऊन जाऊ नको. बायका संघ महाराजांना घरच्या घेतल्या तरी लोक म्हणतात कोण आहे ती बाई. महाराजांना बायको मिळूच नाही कुठं. बहीणला सुद्धा मिळू नये. आमच्या परलाशास्त्री संघ बहीण बाई होत्या की नाही, थोरल्या बहीण, तरी लोक म्हणत होते. महाराज मला म्हणले होते नाही ग महाराज परलाशास्त्री महाराज ब्रह्मचारी. मला हो. बाई कोण संघ असती, मला मूर्ख आहेत का. बाई कोण असते, बहीण आहे की सखी, थोरली बहीण आहे ना. मला काय माहिती बाबा. मग गपशी बसलं. साधूकडं बघायची तरी वृत्ती नीट असावी. अरे सखी बहीण आहे बिचारी, विधवा झालेली आहे, इतर राहते म्हणून संघ हिंडती. पण बहीण जरी हिंडली तरी लोकांची बघण्याची दृष्टी वेगळी होते. तशी गाडी म्हणल्यावर लोकांची दृष्टी वेगळी होते. हनुमान महाराज घेत असत पाहिजे गाडीनं सांगत. ती बट्टा लावल्याशिवाय राहत नाही असं मला वाटत होतं. तरी ते पाटलानं घ्यायच लावली. आता तुम्ही चांगलं म्हणा की वाईट म्हणा,
पैसे घेतोय म्हणा की न म्हणा. विठ्ठल विठ्ठल. अशा बऱ्याच दिवसापासून बरेच नियम. आता एक डिगोळ नावाचं तिकडं देशमुख डिगोळाच्या पलीकडून धार डिगोळ आहे. 30 वर्ष झालेत म्हणत त्या सप्त्याला. ते लोक म्हणले महाराज 30 वर्षापासून तुमचा नियम आहे इथं. तेच म्हणतात, माझ्या लक्षात नाही, त्यांच्या लक्षात आहे. असे काही काही नियम मी करीत आलो आजपर्यंत. ज्यांनी सोडलं त्याचं आता मात्र ठरले आम्हाला व्हायना झाले. मग आता कावळ्याला आलं उडायचं आणि फाट्याला आलं, आम्हाला बसायचं आहे. आता उगं मंदिर झालं का नाही तिथंच बसायचं आपलं. काकडा भजन तिथंच प्रवचन, तिथं आले लोकांना पाहते, लोकांना शिकविणे एवढंच करणे, बाकी भानगडी करणे नको. जवळ देवाने ठेवलं तेवढं ह्या उपाया कमी कराव्या असं माझ्या मनातला भाग आहे. मग आपणच आपोआपच कमी कमी करावं थोडंसं. मनातली इच्छा आहे म्हणून हे थोडंसं असं मोडीचं औषध घालून की नवीन नियम जर तुटला तर आपण देणे नको असं ठरवून टाकले. म्हणून कोण्याच गावाला किती प्रेमातला असला तर ते नियम द्यायचा नाही असं ठरले. पण कापशीकरांनी आजपर्यंत चलविलं, मी आजपर्यंत यायलो. विठ्ठल विठ्ठल. इथं भजने कमी असतात, समाज कमी असतो, तरी मी येतो. काय येतो? जुना नियम आहे. मोतीराम महाराजांच्या हातावरला सप्ताह आहे. आणि मोतीराम महाराज या गावात सप्त्याला राहिले, ते सप्त्याचं 1-2 आपण जर गिरविलं तर आज ना उद्या तरी त्यांच्या कृपेने आपल्याला देव भेटेल. विठ्ठल अशा निष्काम महाराजांचे नाही धडे गिरवायचे तर पैशावाल्याचे गिरवायचे का? पैशावाल्याचा नियम तर कधीच करीत नाही. हां, अजिबात नाही. नाव घेऊ नका. पैशावाल्या महाराजाचा नियम आहे. लय मोठा महाराज येत होता ना, आता तुम्ही या. येत नाही, येत नाही. असा असावा निष्काम. कोणता निष्काम? मोतीराम महाराज फळेकर निष्काम होते महाराज, ते निरपेक्ष. हो, अशा प्रकारचा महात्मा. आणि त्या महात्म्याचे धडे आम्ही जर गिरविले तर आमच्यात बी निरपेक्षता आज ना उद्या येईल. विठ्ठल आता ही पंगत कितवा दिवस आहे आज? 5व्या दिवसाची पंगत. मला वाटते वैकुंठवासी अण्णासाहेब, वडिलांचं नाव काय त्यांच्या? दगडोबा जाधव यांची पहिलेपासून पंगत, जुन्या काळापासून नाही का? त्यांनी ही घेतलेली पंगत ते जुन्या काळापासून. त्यात पुन्हा त्याच तिथीला त्या पंक्ती दिवशी त्यांचं निधन झालं. ह्याला योगायोग म्हणतात. मला काय माहीत, नेमकं मी आलो कीर्तनाला दिवस मोडता, इथं आल्यावर कळालं म्हणजे पंगत आज ज्यांची आहे तेच वारलेत. हां, आणि माझा नियम ह्याच दिवशी, आणि त्या नियमाला मी आलो. ते मला आधीच आमंत्रित केलं होतं, पण ते अचानक वारले. आणि त्यांनी काही म्हणले नाहीत येऊ नका म्हणून. मला काही पुन्हा फोनही होते की नाही बा, फोन असतील पण एवढं काही, पण ते लँडलाईनचे फोन होते काही, मला वाटतं हे मोबाईल एवढे नसतील. पण मी आलो. आल्यावर कळालं. आता मी म्हणलं काही लोक थोडे विचार करतात किंवा पंगत आपली पुन्हा ते वारले, आता मग ते कीर्तनच रद्द, असे काही अज्ञानी लोक असतात. कानेगावला कीर्तन चालू होतं. कानेगाव हे आपलं कानेगाव आमच्या जवळचं. आणि चालू कीर्तनात कोणतरी बाई वारली. आणि ते मला म्हणले कीर्तन महाराज बाई वारली. मला सोडून देऊ का? द्या म्हणले. दिलं सोडून. आणि मला कीर्तन करते हे कळालं नाही. लोक टोटो करू लागले. आलेले समाज बाहेरून ऐकायला आमच्या भोवताले शिरोळीचे इकडे तिकडे. काय ऐकायचं म्हणले चांगलं. बाई मेली तर काय होते बरं? हां, कीर्तन महाराजचं हो द्यायचं, आम्ही ऐकायला तोच लांबून. अर्धही कीर्तन हो द्यायला नाही या लोकांनी. ह्याला कळतंय का मड्यावर कीर्तन? मिळालं तसं नसतंय. सत्यपुडी शानपण चालत. त्यांचं गाव आहे, त्यांची मर्जी सांभाळणं आपलं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? उगाच तुमचं म्हणणं काय काम? सोडा, सुटलं. कळत नाही लोकायला काही. पण इथं तसं नाही झालं. मी वचकलो, पाहुणे वारलेत, पण आमचे नातलग आहेत ते. आमची चुलत बहीणच आहे त्यांची सुनबाई, म्हणजे अण्णासाहेब वारले त्यांची आमच्या महादेवरावची बहीण माधू जैतपाळ बहीणच. मी म्हणलं आता पाहुणे वारले, आता आपल्याला माहीत बी नव्हतं ते, पण आता नियम हो न हो काय. तिथं आलो, पाहिलं, मग बाहेर बोललो. मी म्हणलं आता रात्रीच्या टायमी माती तर काय रात्री करणार नाही, दिवस मोडला झापड पडली आहे. नाही म्हणले माती आज नाही, सकाळ होणार आहे. मी म्हणलं मग कीर्तनाचं नसेल तर जातो वापस. नाही कीर्तन होणार, आम्ही तर रात्रभर भजन करणार आहे. कीर्तन झाल्यावर बी पण रात्रभर भजन करणार आहे तिथं माझ्यासमोर. आणि मग तुम्ही कीर्तन करा.
म्हणले की नाही लोक. मग मी कीर्तन केलं. चला काय ते तिथं बसविल ते त्यांना घरी, त्यांना तसंच बसविल. तर हे सगळे आले होते भजने येते आणि सप्त्यातलं कीर्तन केलं मी. 2-2.5 घंटे कीर्तन केलं. ते कवर बी करा म्हणले ना. पुन्हा रात्रभर त्यांनी भजन केलं आणि सकाळ अंत्यसंस्कार झाले वाटते नाही का. हो म्हणजे योगायोग. त्या म्हाताऱ्यानं पंगत घेतलेली ही कवापासून मोतीराम महाराजाचा सप्ताह आहे. मोतीराम महाराजांनी सप्त्याचा धडा घालून दिला, त्यांना पंगत दिली अण्णासाहेबाला. आणि अण्णासाहेबांना आतापर्यंत चलवीत पंक्ती दिवशीच ध्येय ठेवला. जमलं का नाही. योगायोग म्हणतात हे. दुधात साखर. मग आता ह्या पोरायला काय झालं. आता त्याला 9 किती जण भाऊ तुम्ही. 8 जण भाऊ आहेत. 8 जण. आता यायला असा योग आला आहे की म्हाताऱ्याची पंगत बी आणि म्हाताऱ्याची पुण्यतिथी बी. जमलं का नाही. एक दुधात साखर ना. दुसरं करण्याची गरज नाही ना. दुसरी पुण्यतिथी किंवा श्राद्ध करण्याची गरज नाही पडली. श्राद्धही तेच आणि सप्त्यातली पंगत बी तीच. का त्यांनीच घेतलेली आहे. याच्यात काहीच नाही महाराज. खूप चांगलं झालं. हां हो वा जमलं. तुम्हाला पाठांतर आहे का. कुठले भागवतकार. आजचे भागवतकार इथले. कोणतं गाव आहे यांचं. सुकी पिंपळगाव. वा वा. तिथं पिंपळगावला मी आलो होतो ना कीर्तनाला. वा वा वा. राजा घरला आल्यावर श्राद्धही झालं आणि स्वागत झालं की राजा संगला असा झाला. दोन्ही कामं झाली. तशी पुण्यतिथी झाली वडिलाची आणि सप्त्यातली पंगतही झाली. विठ्ठल विठ्ठल. आता पटका बांधित अण्णासाहेबांचा एक नातू आहे. त्याचं नाव काय. हां दशरथ. ते भेद आला. आता तुम्ही जेवले त्यांच्या घरी नाही का. तिथं पटका बांधून लावलं वरी. भेद आला. म्हणला गतवर्षी तुम्ही कातवलते त्याला ते काय म्हणते त्याला. हां आणि आम्हाला वाटायले की आणखी बोलवावं त्याला आणि व्हिडिओ कॅसेट करावं. मिळालं करा बरोबर करा. का मोकळी येईल माहिती आहे का. आपला लल्ला तरी भरायचं लागे. आता लल्ला आहे त्या चातुर्माशात भरायला आहे. लोकायला उगसच टाकायला आहे. नको म्हणलं. ते लोक म्हणत नाही टाकू द्या आम्हाला. मिळालं. तुम्ही बसतात पुण्यात आणि तिथं ऐकतात. परभणीत बसतात, नांदेडात बसतात, तिथं ऐकतात नाही काय. त्याच्यामुळं इथं नाही म्हणले. इतक्याला म्हणून आम्हाला येणं होतं आहे काय. पण ऐकाय मिळतं करू द्या. आता त्यांनी म्हणल्यामुळं त्याला मी करू द्यायलो. दर एक कशाला ते भरायले. मग आता यांनीच काय पाप केले. त्याला करू द्यायलो त्या आश्रमात. मग यानं काय केलं आहे म्हणून मी म्हणलं ह्या पोरायला बरोबर लावा. तुम्हाला लावू वाटायले का ते व्हिडिओ कॅसेट लावून टाका. विठ्ठल नामदेवराय आपल्याला एवढंच शिकवता. देवधर्मनी तुम्ही देव म्हणा. मग देव म्हणा जन्मभर धरल्यावर काय होईल. अंत समयाला परमात्मा तुमच्याकडे येईल बरं काय. आणि तो तुम्हाला भेट देईल. आणि मरण समयी भेट देवानं दिली निर्वाण समयी की त्या जीवाचं कृतकल्याण झालं नाही. जीव राहत नाही. जीव देव होतो. विठ्ठल विठ्ठल. मग असं भगवंताचं चिंतन जन्मभर देवाला मनात धरणारे कोणी आहेत का. तर ते म्हणले आहेत. तर त्यांनी आपल्यासमोर 3 राजऋषींच्या कथा ठेवल्यात. किती राजऋषींच्या. 3 राजऋषी आहेत हे सगळे. 3 बी राजऋषी आहेत. राजऋषी बरं. भीष्माचार्य राजऋषी, परीक्षिती राजा राजऋषी आणि हरिश्चंद्र राजा राजऋषी. विठ्ठल चार-पाच नमुने. ऋषी पहिला तर ऋषी पदाचा अर्थ तो होतो. ऋषला तो ऋषी. पण त्याच्यात 5 नमुने आहेत. देव ऋषी, ब्रह्म ऋषी, राज ऋषी, सिद्ध ऋषी
सिद्ध ऋषी पुन्हा आता काढा ना, आता काढा. एक राहिला विठ्ठल विठ्ठल. नाही आला लक्षात? धर्म ऋषी. कोणता ऋषी? धर्म ऋषी. किती आले ऋषी? कोणते कोणते आता सांगा. राजऋषी, राजऋषी, ब्रह्मऋषी, ब्रह्मऋषी, देवऋषी, देवऋषी, सिद्ध ऋषी तुम्हीच म्हणले ना, आणि धर्म ऋषी पाचवा विठ्ठल विठ्ठल. हो, मागच्या अभंगातले हे तिघ जण जे उदाहरण येत नाही, परीक्षिती, हरिश्चंद्र, भीष्माचार्य, कोण येते? तिने राजऋषी. बोलायचंच नाही. राजऋषी कशाला म्हणावं, ब्रह्मऋषी कशाला म्हणावं, धर्मऋषी कशाला म्हणावं, सिद्ध ऋषी याचा सुद्धा आम्ही उल्लेख करू, विचार करू. पण एवढा वेळा विचार केला की एक अभंग 7 दिवस लागते. असा पदापदाचा अर्थ विस्तारपूर्वक करायला एक अभंग 7 दिवस लागते. विठ्ठल एका 2 घंट्यात एवढं की चिंतन होणार नाही म्हणून सोडून देतो विषय. हे ऋषी आहेत बरं का, हे 4-5 प्रकारचे. त्यातल्या अभंगातले आज कोणते ऋषी आहेत? राजऋषी आहेत. ऋषी कोणाला म्हणतात ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. ऋषी नुसत्या दाढी वाढविली, झिपऱ्या वाढविल्या, कपणी अंगात घातली. कपणी कळलं ना तुम्हाला? विभूती अंगाला लावली, चांगल्या 2-4 माळा मोठाल्या घातल्या, म्हणजे तो कोण झाले? ते आपल्या दृष्टिकोनातून कोण होतात? आवर्गंड साहेब. ते ऋषी नाही का? ते ऋषी होतात. असा अर्थ होत नाही. नुसत्या माळा घातल्या आणि नुसती कपणी घातली, विभूती लावली, काय नाही महाराज. अरे जटा बडाई बुबूत चढाई कहता मैं सिद्धा. हे नाही, हे नाही. अरे ये तो जोग कमाए बे, ये क्या ढोंग बताए, ये क्या ढोंग कमाए, ये क्या ढोंग काय उपयोग नाही महाराज. कहता मैं संन्यासी, संन्यासी की गत है न्यारी. बरं काय येतो पेट के उपदेश. काय उपयोग आहे? हे असले नाही आहे. नुसती विभूती लावल्यानं ऋषी होत नसते. ऋषी म्हणजे जो संसार रुसला तो ऋषी. तुम्ही आम्ही ऋषी आहेत का घुसी आहेत? कोण? हा, घुसी. मग एखाद्या बायका लेकरा वाळावाल्या महाराजानं नुसती दाढी वाढवली, झिपऱ्या वाढवल्या, माळा घातल्या, विभूती लावली आणि घरचं काहीच सुटलं नाही, मग ऋषी का घुसी? होय, बोकुळच की हे दाढीचा मेंढा. काय उपयोग आहे? पाहून या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना, तो दाढीचा मेंढा जाना विषयाचरणा विचारतो. पाहून या मनुष्यपण जो न साधी ब्रह्मज्ञान, तो लांडा गर्दभ जाण पुच्छे विन दोपा. एकनाथी भागवत पहा. काय उपयोग आहे झिपऱ्या वाढविल्यानं, दाढी वाढविल्यानं? कुठं महात्मा होत असते काय? नाही 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 नाही, हे सगळं सुटावं लागतंय बरं काय. जोग साधावा उत्तम, जोग साधावा उत्तम. नाथांचा एक अभंग आहे. सगळ्यावर त्यांनी कोरडे वळले, सगळ्यावर कोरडे त्या अभंगामध्ये. कोणी? नाथांनी. नाथ महाराज म्हणले काय? पोट भरावया कीर्तन करीती, लोकार्थ सर्व दाविते. नाही नाही, लोकार्थ सर्व दाविते. बरोबर आहे. भाळे भोळे भोंदिती, आपण वर्मनेनती कीर्तनाचे कीजी मायबा. बरोबर आहे ना? परद्रव्य परनारीसी विटाळ न करावा निशेष, ऐशी मर्यादा सांगती लोकांशी, आणि आपण तेच कर्म करीती कीजी माय. काय उपयोग आहे ह्या कीर्तनकारांचा सांग? असं त्यांचं म्हणणं. कोणाचं? आणि त्याच्यामध्ये ते नाथ महाराज म्हणल्यावर काय काय पोट भरावया फकीर झाला, फकीरावा बी छकोड वाढला. अल्ला अल्ला म्हणता जन्म गेला.
नसोनी दोसांगी लाविला हाय दोस म्हणते की जी माय बाप है ना. त्याच्याच पुढे आम्ही जंगम झालो म्हणती, ही उपासना न करीती, पोटासाठी भिक्षा मागती, शंख वाजविती, भम 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 की जी माय बाप है ना. त्याच्यामध्येच वर्णन आहे, आम्ही जोगी झालो नाही, जोग साधावा उत्तम, हे खरं वर्म आहे. न करावे संसारिक कर्म, जोग उत्तम साधावा, संसारिक कर्म करू नये, सर्व संसाराचा त्याग करावा. आणि सर्व संसाराचा त्याग केल्याच्या नंतर तो झाला ऋषी. तो कोण झाला? ऋषी. तुकोबाराय ऋषी, ज्ञानोबाराय ऋषी, मोतीराम महाराज ऋषी, रंगनाथ गुरुजी परभणीकर ऋषी. हरी म्हणून रुसलो या संसारा, नाटाचे अभंग हे ते जुन्या मोठ्या मोठ्या गवळणी, काकड्यातली काय आंधळी पांगळे. नागोराव बघा, नागोराव धूप आरती करू लागले. मागं म्हणाय कोण होतं? तुमच्या मागं कोण होता? दुसरा जोडीदार साथ का? नाही नाही, चांगला होता जोडीदार. असं कसं? कोण होता? बेस्ट एक काकण तुमच्याहून चांगलं म्हणू लागले. आणि तुमचं कुठं हुट केलं तर त्याची रासून होऊ लागली. तुमचा ढोळा पडू लागला नागोराव, वयाच्या मनाने ढोळा पडायला. विठ्ठल सगळं ऐकलं तुमची धूप आरती. हा, जुने माणसं चांगले. तुम्ही घेतलं होतं ना समाधीतला अभंग, तवा अंतरिक्ष गगनी अवचित झाली आसरणी है ना. आणि तिथं म्हणले होते एका चरणात, आईशी आकाशवाणी वदली म्हणलेत ना. ऐका, तुम्ही म्हणलेत आकाशवाणी, तुम्ही आकाशवाणी म्हणले तुम्ही, हे म्हणले खवाणी. मी आम्हाला घरी ढोळा पडलेला हे ना दुरुस्त केला. विठ्ठल बरोबर आहे की नाही? तुम्ही काय म्हणले? खवाणी. हे म्हणले आश्रयणी की आकाशवाणी. आणि आकाशवाणी, आश्रयणी, ख एकच आहे, मला माहिती आहे हो. पण त्याचा शब्द तसा आहे, तेच बरोबर आहे. ते तिथं कसं आहे, आईशी आकाशवाणी नाही, आईशी खवाणी वदली, जय जयकारी टाळी पिटिली. मग स्नान संध्या सारिली, देव भक्त सकळी की समाधी प्रकरणातले अभंग आहेत ना, त्यातला हे अभंग आहे. पण तुमचा ढोला, याचा अर्थ आश्रयणी, आकाशवाणी, खवाणी, शब्दाला अर्थात काही बदल होत नाही, तरी पण शब्द प्रयोग तिथं खवाणीचे. हां, उगं कसं म्हणावं. मग ते बरोबर. पुन्हा त्याच्यात एक विठ्ठल आमुचे तुम्ही नाटाचा अभंग घेतला होता ना, तिथे एक ढोला पडलाय. सगळे ढोले उचकून काढले तुमचे. विठ्ठल शेवटचा चरण म्हणा बरं, तिथं गडबडले तुम्ही. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल येऊन चाल नाही होता, तू का म्हणे आता नाही दुसरी. आता जमलं पण ते काय व्हायले, वयाच्या मनाने एखाद्या तिथं ते घोटमाळल्यावर थोडं ढोला पडला. मग मी म्हणलं ठीक, लक्षात येणं काही ते म्हणता तर विठ्ठल माये बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल हेवीन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठल आमचे जीवन पाठायच्या जुन्या म्हाताऱ्याला. पण ते काय एखाद्या वयाच्या मनाने थोडासा फरक पडतो.
नाही तर पाठ नागोरावला हे नागोरावला जुने अभंग आणि हे ते खूप पाठ आहे. विठ्ठल आणि नागोराव स्वरात म्हणतात. त्यांना स्वर कळतो नरड्यात बी स्वर आहे. लांब गेल्यावर उंच गेल्यावर फाटल. उंच जास्त जाता येत नसेल तरी पण भजन स्वरातच करतात ते. विठ्ठल आपल्या बंकट स्वामीच्या मालिकेत 30 नाते 30 हो बरोबर आहे ना. गाथ्यात 61 नाते. हो मी विद्यार्थी जीवन होतं त्यावेळेला एवढूसा होतो. ह्या पोरावर सगळी मालिकाच पाठ होती ना ती बंकट स्वामीची. ह्या वयात ह्या पोराच्या सगळी बंकट स्वामीची मालिका आथपासून इथपर्यंत. ते आमचे चुलते सांगायचे हनुमान हे नाटाचे अभंग हे आंधळे पांगोळ कीर्तनात उपयोगाला येतात वागा पाठ. मला पाठ होत होतं. 30 नाट पाठ करून टाकला त्याच वेळेस कवा ह्या वयात. मागून तर पुन्हा आणखीन काही झाले असतील. आता ते झाले का ना झाले देवाला माहीत. पण ह्या वयात पाठ होते मला हे नाटक 30 अभंग. मला ते मालिकाच पूर्ण पाठ आथपासून इथपर्यंत बंकट स्वामीची मालिका या वयात पाठ केली ती. विठ्ठल चला तुकाराम महाराज रुसले संसारावर ऋषी आहेत. आता ते ऋषी आहेत कोणते ऋषी ते करायचं नाही इथं. पण अभंगातले तिघ जण आहेत ना. हे कोणते ऋषी म्हणलो. राज ऋषी. त्यापैकी भीष्माचार्य. ही महाभारतातली भीष्म पर्वातली कथा. कुठली. भीष्म पर्व. भीष्म पर्व आहे बरं. भीष्माचार्यांची कथा म्हणजे भीष्म पर्वातली. महाभारतातले पर्व आहेत 18. त्यापैकी कितवं पर्व आहे. नाही होट गेलं तुमचं. लांबलं चुकलं तुमचं. सांगतो तुम्हाला मोठं मोजा आता. आदी पर्व, सभा पर्व, वन पर्व, विराट पर्व, उद्योग पर्व आणि आता भीष्म पर्व. बोला किती झाला आता. आता कसं म्हणले हुटकलं विठ्ठल. सगळे सांगू का 18. मग तुम्हाला सांगावं लागतील. मी सांगतो एक बार सांगणार लगेच तुम्हाला विचारणार बरोबर आहे सांगा. मग मला वाटते गडे मग जमलं बघा. मी आज सांगितलेलं पाठ केलं की मला जमलं वाटते. काल परवाला भिशेगावला कीर्तन विनोदी भजने आमचे नारायण पाटील तुम्हाला माहीत भिशेगावचा धसकटे जरा विनोद करते. म्हणलं महाराज आज कांडाचं कीर्तन आहे. युद्धकांड आहे आज. रामायणाचं कांड आहे आज. कीर्तन कांडाचं आहे. घेताल गंगापुन्हाचा अभंग. हटकून म्हणते मला. म्या म्हणलं मग घेऊ का. याच्यासाठी केला होता हट्टा. मी सांगतो मला नारायण पाटलांनी घ्यायला लावलं. ए बाबा म्हणले खेटर आणतील लोक मला. एका महाराजांनी घेतला म्हणले कांडाचं कीर्तन आहे आणि दुसराच अभंग गंगापुन्हा घ्या. बरं त्याचं मला घ्यायला सांगायचं. त्याचं मला घ्यायला सांगायचं तुम्ही. त्याचं मला सांगू नका. तुमचं हे बोला. कांड रामायणावर अभंग घ्या म्हणले तुम्ही हे चुकले. कांडावर अभंग घ्या म्हणा ना. नाही घेतला दुर्बशा करील. कांडावर कोणतं कांड आहे. बाल त्याच्यावरच अभंग घेतो. अयोध्या अरण्य किसकिंदा सुंदर युद्ध उत्तर बोलण्यात तुम्ही कांड सांगा त्याचा अभंग घेतो. बरं हे कांड तर 7च आहेत. महाभारतात 18 पर्व आहेत. त्या पर्वातली कथा आहे. आमच्या गावात हे पर्व लावले आणि ह्याची सांगत आहे महाराज तुम्ही कीर्तनाला या आणि त्याच पर्वावर अभंग घ्या. त्याच पर्वावर घेईल. नाही घेतला तो उडबस्या करेल. त्याला खात्री त्याच्याबद्दल विनोद करते. पाटील तुम्हाला माहिती ना त्याच्या मला तू नव्हताच वाजवायला. ते होता मधू वाजवाय होता. नाही महाराज ते थोडासा विनोद एक लक्षात ठेवा. अरे बाबा महाभारतात 18 पर्व आहेत आणि ही भीष्म पर्वातली कथा आहे. हो पहिल्या चरणातली कथा आहे ना ते भीष्म पर्वातली. आता पहा युद्धाचा प्रसंग आहे कुरुक्षेत्रावर. हे सर्वांना माहीत आहे. एकूण 11 अश्विनी सैनिक आहेत. एकूण 7 अश्विनी सैनिक आहेत आणि दोन्ही सैन्यात घालमेल चालू आहे. घालमेल युद्धाचा 10वा दिवस उजाळलेला आहे.
कितवा 10वा. हां, एकूण युद्ध चाललंय 18 दिवस. एकूण युद्ध किती चाललं? पूर्ण 18 दिवस युद्ध. 9-2-18 दिवसा वधिले कौरव, असा आर्थिक विवरण त्या महाभारताच्या. 18व्या दिवशी दुर्योधन मेला. 18व्या दिवशी त्या पर्वाचं नाव आहे बरं काय, सौप्तिक पर्व. कोणतं पर्व? दुर्योधन ज्या पर्वात पेला ते पर्व सौप्तिक. विठ्ठल अमावस्या आली ना, वेळा अमावस्या. हो. हां, त्या दिवशी मेला. त्या दिवशी मेले ते. मग मोजून बघा ते, मला पक्का माहिती आहे. माझ्याकडे टिप्पण आहे. वेळा अमावस्याला कीर्तन होतं माझं 2-3 वर्ष कानड्याच्या माळ्यात, हे पोंडुळला. तिथं मी कीर्तनला अभंग तसं पण. आणि त्यांना सांगितलं होतं बा की वेळा अमावस्या नाव का पडलं आहे अमावस्येला, ते सांगितलं. एकट्या भीष्माचार्याने सेनापती पद 10 दिवस भूषविलं. 10 दिवस एकूण, म्हणजे 18 दिवसातले 10 दिवस उभा होता रणांगणावर. कोण? पंचानन. कोणता पंचानन? भीष्म पंचानन. म्हणजे कुरुकुलातला सिंह आहे तो. विठ्ठल भीष्मस्तवराज म्हणून एक स्तोत्र आहे. भीष्मस्तवराज. आपल्या पद्याला शिकविलेच बघा हे सगळे स्तोत्र. ते जिप्त ड्रायव्हर होतं ना, सगळे स्तोत्र शिकविले महाराज, इमानदारीने बोलायले. कोणाला फुकट शिकविले पगार देऊन. आणि त्या मूर्खाला काय उपयोग झाला? काय उपयोग आहे? ते असं झाले की सोन्याची कामं उकंड्यात पुरली. विठ्ठल विठ्ठल. शरतल्पेशनस्तु भरतानां पितामहः. भरतानां पितामहः. शरतल्पेशनस्तु. शरद म्हणजे शरद पलंगावर. तल्पनाम पलंग, शरद तल्पावर किंवा शरद पलंगावर पडलेले आहेत. भरतानां पितामहः. त्याच्यामध्ये वर्णन आहे. पंचानन म्हणले त्यांना. कोणला? कुरुकुलाचा सिंह आहे भीष्म. विठ्ठल महाराज. दुर्योधनानं डवचिलं. दुर्योधनानं 9व्या दिवशी संध्याकाळी ते कसं डवचिलं? आधी ज्या वेळेला युद्धावर रणांगणावर वीर आले ते पहिल्या दिवशी, एकादशी दिवशी म्हणा की, गीता जयंती त्या दिवशी. आणि ते आधी आदल्या मुक्कामाला, एकादशी आदल्या दिवशी दशमीला मुक्कामाला तंबू डेरे ते टाकून सगळे आपापले सैनिक विसावले होते. आणि उद्याच्याला युद्ध सुरुवात होणार आहे. त्याच्या अगोदर दुर्योधन दशमी दिवशी दुर्योधन म्हणला, पितामह वीरांची नावे ठेवा. हे वीर आहेत आपले, तर आपले वीर कोणत्या कोणत्या पदवीचे कोण वीर आहेत हे तुम्ही सांगा. राजा दुर्योधन म्हणला. राजोवाच. दुर्योधन बोलते, भीष्माचार्य ठीक आहे. हे द्रोणाचार्य, हे अतिरथी वीर आहे. द्रोण कसा आहे? अतिरथी. फलाना कुंतीभोज रथी आहे. हे अश्वस्थामा बरं काय महारथी आहे. असे नावं ठेवू लागले. हे अश्वस्वार आहे, अश्वावर युद्ध करणारा. हे हत्तीस्वार योद्धा आहे असे सांगू लागले. हे पदाती आहे असे त्या पदव्या सांगू लागले त्या वीरांच्या. त्यात कर्णाकडे बोट आलं. आणि कर्णाकडे बोट आल्यावर कर्णाला, आता खरं तर कर्ण अतिरथी आहे, महारथीचा आहे रथी, पण दाटून दिवसून बोलले. ते कर्णाला म्हणले, हे अर्धरथी कर्ण. अर्धरथी म्हणल्यावर कर्णाचं डोसकं उठलं. कर्ण म्हणला, हे म्हातारा कवाय मला, तिकडं कोणतरी बोलायले, त्यांना बोलू नका म्हणा, टोचून बोलायला आहे म्हातारा, टोचून बोलायला आहे मला कवावी. हां,
हे म्हातारा युद्धात जोपर्यंत युद्ध करतंय तोपर्यंत मी युद्धात येणारच नाही असा म्हणला आणि कुरुक्षेत्रावर निघून गेला कर्नालला. आता जे कर्नाल गाव आहे ना, तुम्हाला लागलं असेल का नाही लागलं? कालच्या ह्याच्या भारी आपण गेलतोच ना कुरुक्षेत्राहून पंजाबला गेलतोच ना आपण, तुम्ही होतेत ना बरं काय. त्या पंजाबला जाताना कर्नाल गाव बाजूला लागते. कर्णाचं संबंधित ठिकाण आहे. कुरुक्षेत्रावर युद्ध चालू असताना कर्ण तिथं जाऊन बसला होता. म्हातारा मरूस तर मी येणार असा म्हणला आणि तिथं बसला. मग त्या टायमाला 9वा दिवस उजाडला युद्धाचा. 9वा दिवस संपलाय म्हणा की संपलाय. आणि 9वा दिवस संपलाय आणि दुर्योधनाच्या मनात आलं. दुर्योधन गेला भीष्माचार्याकडे विनकात बोलायला पालामध्ये. पाया मस्तक ठेवलं. पितामह मी आलो. हो म्हणले. आलास दुर्योधना? राजा आहेस बस. का आलास? काय नाही म्हणले, आज 9 दिवस झाले युद्धाचे. परिणाम म्हणजे काय परिणाम? मला वाटते आमचे निम्मे जवळजवळ भाऊ मरत आले. 100 भावापैकी मग 50 भाऊ मेले आणि बरेच सैनिक गारद झाले. म्हणजे आमचे सैनिक बरेच मेले. त्या मानानं पांडवाचे वीर मेले नाहीत, मराव तेवढे मेले नाहीत आणि त्यांचा भाऊ तर एकही मेला नाही. ते म्हणजे मग तुझं म्हणणं काय? नाही, तुम्ही जरा हलकी हाताने युद्ध करायचं म्हणला. तुम्ही जरा हलकी. आणि खरंच तुम्ही मनात घेतल्यावर म्हणले पितामह पांडवाची चटणी होऊन जाईल. पितामह म्हणले दुर्योधना मला जास्त बोलू नको, ते नातू आहेत आणि तू सुद्धा. मी तुला सांगितलं होतं 5 पांडव सोडून कोणालाही मारतो, पण 5 पांडवाला मारणार ते महिना तू येत, तूही महिना तू येस. मूर्खा, तू एखाद्या येड्यासारखं बोलतोस. त्यांना नाही मारणार मी पांडवांना. बरं तुला म्हणलं होतो देवाच्या सलामीला 10,000 सैनिक खाली पाडील. किती? 10,000. माझ्याकडून टोटल घे. माझ्या हातून 10,000, एकट्याकून 10,000 मेले पाहिजे रोज. आणि आज 90 दिवस झाले, 9 दिवस झालेत, 90,000 लोक मी मारले. त्याच्यात एक बी कमी नाही पडणार. जास्त झाले असतील 1,00,000-1.5 लाख, पण 90,000 तर मेले माझ्या हाताने. इतके लोक माझ्या हातातून मेले. काय युद्ध करू मी? हां, पांडवाला मारणार नाही, तुला मी आधी सांगितलं होतं. तू मला येण्यासारखा दिवसायला आणि काही बोलतोस तू. युद्धाचा परिणाम काय सांगू? जय कोणाला मिळेल हे आजच सांगता येत नाही, काहीच सांगता येत नाही. कोणाच्या हातात जय नाहीच असं त्याला दुर्योधनाला बोलले पितामह. त्यांच्या डोसक्याला संताप आला. काय जगून उपयोग आहे म्हणले, काही जगून उपयोग आहे? हे काही टोचून बोलते. पदावर आहे ते राजा आहे आणि आपण कोण आहे तर सेनापती. वो पितामह आहे, त्याचे आजोबा आहेत. तरी पण पोरग राजावर बसविल्यावर पट्टपुत्र सांभाळीन पिता त्याची आज्ञा पाळी. कसं आहे, बाप कारभारी लेख कारभारी असल्यानंतर बापाला ऐकावं लागतं. काय म्हणणे तुमचं? हां, बरोबर आहे ना? आपल्या पोराकडे कारभार आहे. हां, आणि तुम्हाला मी म्हणलं गाडी बैल घेऊन या नरवाडीला, येतात आणि यावं का तुम्ही? हो म्हणावं का? हां हां, काय म्हणाय पाहिजे तुम्ही? महाराज माझ्या हातात नाही, पोराच्या हातात. त्याला म्हणा, ते जर म्हणला गाडी बैल, म्हणजे आपण आगाव चाळे करायचे, पोराला कारभार आगाव चाळे करायचे बरं का बाबा. आणि चाळे केल्यावर जमत नसते महाराज. कसं? अहो मालक ते आहे ना विठ्ठल. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञाच केली होती बापाच्या लग्नासाठी की मी या गादीचा सेवक म्हणून राहील, पण मी मालक म्हणून घेणार नाही आणि राज्य करणार नाही. आणि गादीवर कोणी बसल त्याची आज्ञा पाळील आणि मी सेनापती कोणतंही मंत्रीपद भूषवील, पण मी या गादीवरला मालक होणार नाही. अशी जबान दिल्यामुळं त्या कोळ्याला, अशी जबान गेल्यामुळं त्या कोळ्याला, आदिरथाला अशी जबान गेल्यामुळं भीष्माचार्य सेवक म्हणून राहिले. आणि मग आता सेवक माणसानं आगावपणा करता येत नाही, म्हणून दुर्योधन काही बोलला तर सहन करावं लागलं. ते होता राजा आणि हे होते सेनापती. विठ्ठल महाराज. निवांत दुर्योधन गेला आणि निवांत बसले आपल्या विनकामध्ये भगवंताचं चिंतन करीत. कोण? भीष्माचार्य. राजऋषी आहेत ते.
ईश्वराचं चिंतन करीत बसले. चालू आहे. तिकडं धर्मराजा म्हणू लागला कृष्ण परमात्म्याला, भगवान काय ते भीष्म युद्धात सूर्यासारखा तळपते, 90 वर्षाचा म्हातारा 25 वर्षाच्या पोरासारखा युद्ध करते. लाग नाही त्या भीष्माचा रथ सुटल्यावर कोणाला पुढे व्हायला. फक्त आपला अर्जुन गेला तरच काहीतरी दबादबी, नाहीतर कोणालाच ऐकत नाही. कोण? ते भीष्म. इतका खतरा वीर आहे. मला तर वाटायला युद्ध टाकून भिक्षा मागावं आणि संन्यास घ्यावं. पण या भीष्मासमोर युद्ध लढाई नको. देवाला धर्मराजा म्हणून लागला, आम्हाला विजय मिळत नाही म्हणले भीष्माच्या. ते म्हणले असे इतकी गडबड करीत जाऊ नये. धर्मा तुला कळत नाही, लई भेकूड आहेस तू. इतकं कसं हलकं काळी दे, कसं हलकं देवा. 8-9 दिवस झाले युद्धाला, वाट लागली, किती लोक मेले. मला तर बेकार वाटायले बाबा, मला तर नगच वाटायले. धर्म भेकूड घाबरू लागलं. आमचे कृष्ण परमात्मा मोठे छपटे येतं. ते म्हणले धर्मा त्या युद्धातला विजय आपल्याला कसा मिळेल, तुम्हाला कसा मिळेल असा विचार त्या म्हाताऱ्यालाच विचार. या कोणला विचार? आणि तुला सांगू का? ते म्हणजे सांगा. म्हातारा मारल्याशिवाय तुला विजय मिळत नाही. ती म्हातारा कोणता? भीष्म. आणि दुर्योधन म्हणला त्याला मारणं सोपं आहे. होय, त्याला मारणं सोपं आहे का? त्याला मारणं सोपं नाही. आणि ते मारल्याशिवाय विजय. धर्म म्हणला आताच टाकून देतो शस्त्र आणि मी जातो कुठं तरी. म्हणून काय देवा तुम्ही बी असं बोलायचो हेरी. खरं बोलायलो म्हणले, खरं बोलायलो. त्याला मारल्याशिवाय तुम्हाला विजय नाही आणि त्याला मरण मारणारच नाही त्याला कोणी. आता काय करू म्हणले बाबा, मला कळत नव्हतं बोलणं. त्याच्यासाठी म्हणायलो त्याच्याकडं चल. कोणाकडं? त्या म्हाताऱ्याकडं. संध्याकाळच्या टायमाला आता कोणाला ऐकून एकाला मोकळी होती ना जायला. संध्याकाळच्या टायमाला कोणी कोणाच्या पालात जाऊन बोला. बरं काय वैरत्व नाही बरं का. संध्याकाळी वैरत्व नाही. सकाळी शंख फुकला की तुम्ही इकडं तुम्ही तिकडं. पण रात्रीच्या टायमाला कोणी मेहणे कोणी काक येते कोणाकडे बोलायला राम 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 जायला हरकत नाही. असं मोकळी होती बरं. मग आपण त्याच्या म्हाताऱ्याच्या वेणकात जाऊ आणि काय करू जाऊ? त्या म्हाताऱ्यालाच विचारलं तू हे मरण काय ते म्हणावं. हे असा कुदंड आहे बरं काय. मोठा छाकटा मला चतुर राहतो म्हणला. धर्म म्हणला देवा आपल्या तोंडानं आमच्या आज्याचं मरण विचारायचं आणि त्या आज्यालाच विचारायचं म्हणलं मला अवघडच लागायले. तू कसा बोलतो? तसं विचारावंच लागतंय र. टाईम पडल्यावर राजकारण तसंच असतंय र. टाईम पडल्यावर म्हातारे बी मारावं लागते. तर महाराज त्याला बळच राजी केलं भेकुड्याला म्हणला धर्माला. आणि 5 पांडव मिळून कृष्ण परमात्मा मिळून हे 6 जण आले. भीष्माचार्य आपला जप करीत बसले होते. जप काय? जप हा जकारो जन्मविच्छेद पकारो पापनाशक तस्मात् जप इति प्रोक्तो जन्म पाप विनाशक. चाललेले चिंतन हे 5 जण आले. मागं मागं कृष्ण परमात्मा आला. धर्म हो ते आपले डोळे झाकून चिंतन करू लागले. 8-9 वाजले होते संध्याकाळचे. आता झोपायचं पण त्याच्या अगोदर चिंतन देवाचं पुन्हा आराम. पाया मस्तक ठेवलं की बघितलं. अरे कोण? मी पितामह धर्म. तू कसा आला? बोलाय आलो पितामह, तुमचा विचार घ्यायला आलो. कोण कोण आहे? म्हणजे आम्ही 5 जण पांडव सगळे मिळून आलो तुमच्या पाया पडायला. बरं 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 या या हे अर्जुन आहे. ते पाया पडला, ते पाया पडला, भीम पाया पडला, सगळे पाया पडले. हो आणखीन कोण आहे? ते म्हणले वासुदेव आहे. मी तर म्हणलं वासुदेवच आला असेल. म्हणजे वासुदेवानं तुम्हाला इकडं या. वासुदेव या. वासुदेव म्हणजे कृष्ण. बसा. सगळे बसले. काय आले वासुदेव? काय नाही म्हणले. धर्म चला म्हणला म्हणून आलो. हे बघा धर्म चला म्हणला का ह्यानं लावून दिलं, यानं लावून दिलं आणि ते तसं म्हणलं. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. धर्मा का आलास तू? काय विचार घ्यायला? काय नाही म्हणले मला एक थोडं विचारायचं तुम्हाला. विचार मोकळ्या मनानं विचार, भेऊ नको. माझा नाव तू इसतो. आत्ता दुर्योधन भांडून गेलाय म्हणले. अजून तुला काय भांडणं करायचं असले कर. हे डोसकं सर्कल आहे म्हणले. मग देवाचं चिंतन करू लागलो. त्याच्यात तुम्ही आल्या. काय म्हणायचे तुला वागा सांग. काय नाही पितामह आम्हाला विजय कसा मिळेल? काय म्हणला?
पितामहानं सांगितलं, हे भीष्म जोपर्यंत युद्धात उभा आहे तोपर्यंत याच्या हातून विजय इंद्र जरी आला 33 कोटी देवाचा राजा तरी मिळत नाही. आता वासुदेव काय म्हणते त्या धर्माला, मी काय म्हणलो होतो तुला, हेच म्हणला होता ना तिकडे मी, आणि आणलंय काय आला बाबा इथं, काय आणलंय माहिती आहे का, मरण विचाराय आणलं. तुला मी म्हणलेलं बरोबर आहे की नाही, हो धर्म म्हणला बरोबर आहे. आता बोल काय बोलायचे ते, भ्यायले की महाराज. आता समोर म्हाताऱ्याचं मरण, म्हाताऱ्यालाच विचारायचं म्हणलं चांगले, आणि म्हातारं कात बोलवतं काय खरं, मोठी मुश्किल आहे की हो, तुमचं मरण काय ते म्हणलं तुम्हाला राग येईल कसं हा वर्गंड, हा आवड वाटतंय माणसाला. आणि पुन्हा पोरं नातू विचारायचे म्हणजे, तरी पण ह्यानं त्या मांडीला डावसायचं हळूच, चिमटा घेत होतो बसल्या बसल्या, लावून देऊ लागलं, विचार ना असं. महाराज त्याची छतीच होईना कोणाची. मग पितामह तुम्ही उभेत, जोपर्यंत तुम्ही विजय कोणाला मिळू देत नाहीत म्हणल्यापेक्षा आम्ही भिक्षा मागतो आणि झोळ्या मागून पोट भरतो, त्यापेक्षा युद्ध टाकून दिलेलं बरं, काय उपयोग आहे. असं घाबरू नको भीष्म, आपले हे धर्म असं घाबरू नको. नाही मग आम्हाला विजय कर, तुला सांगायलो ना मी उभा आहे तोपर्यंत विजय नाही. मग भेद 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 तोंडात घोटमाळत म्हणला धर्म, मग तुम्ही कसे मारता, हे इकडं डोचू लागलो हळूच, हे डोचू लागलो मांडीला, ते तुम्ही कसे मारतात म्हणल्यावर हसलं, ते रागात नाही आलं, उलटं हसलं, खुश झालं, खुश, वा 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 तू चांगला बोललास म्हणले, चांगला बोलला. मला बी तेच वाटायले बघा, म्हणजे आता संपवा वाटायले. खरं सांगतो इच्छा मरणी माझ्या बापाचं वरदान मला आहे, इच्छेला आलं तर मरण, नाही तर नाही. हे शंतनू राजाचं मला वरदान आहे बघा, मला मरणच नाही बघा. पण बापा मग इच्छेला आलं आहे माझ्या. आज दुर्योधन टोचून बोलला, शिव्या देऊन गेला, आणखीन काय बोलावं ना तोंडाईनं, त्यानं शिव्या द्याव्यानं आम्ही खाव्या, यापेक्षा मेलेलं मगवापासून वाटायले मला. आणि ते तू विचारायलास बरं झालं, तुला माझ्या मरणाचं वर्म सांगतो. कृष्ण परमात्मा हळूच म्हणायला, बघ आता जमलं. आता धर्मानं ऐकून घेतलं, टक लावून, अर्जुन तर टक लावूनच ऐकू लागलो. ते म्हणजे एकच करा, मला आता उद्या संपवायचे जीवन, उद्या 10वा दिवस आहे युद्धाचा, 9 दिवस लढाई केली बाळ, माझ्या हातून कोणालाच विजय मिळू दिला नाही. हो, आणि अर्जुनाला हलक्या हातानं घेतलं म्हणून जमले, नाही ते याला तर तवाच उडवीत होतो या अर्जुनाला. पण मी हलक्या हातानं युद्ध केलं. खरं तर हलक्या हातानं कसं केलं की मी जवानं दिल ते दुर्योधनला 5 पांडव मारणार नाही, माझ्यासमोर मग कोणी बी योद्धा पांडव सोडून मेलाच पाहिजे, तो वापस जाणार नाही आणि जाऊ द्यायला नाही. पण आता मला संपवायची, मलाच माझं आयुष्य संपवायचे. आणि तू बरं विचारायलाच तुला सांगतो, एकच कर, तुमच्या सैन्यात शिखंडी आहे, शिखंडी द्रौपदी राजाचा पोरगा, ते जन्मताने स्त्री होता आणि मोठं झाल्यावर त्याला पुरुषत्व महादेवाच्या कृपेनं त्यानं मिळवून घेतलं त्याच्या बापानं. म्हणजे ती आधी होता बाई, आणि मागून महादेवाच्या कृपेनं तपश्चर्या केल्यावर त्या द्रौपदी राजानं मग त्याला पुरुषत्व आलं. म्हणजे मुळात ती बाईच आहे, शिखंडी नाव त्याचं. ते तुमचा वीर आहे तुमच्याकडे, द्रौपदाचा पोरगा, दुर्योधनाचा भाऊ. ते म्हणजे हो, ते त्याला मी आतापर्यंत स्त्री समजितोय, आणि स्त्री समोर युद्धाला आल्यावर तिचे फक्त शस्त्र निवारण करीत असतोय, स्त्रीवर हत्यार उचलीत नाही, स्त्रीची हत्या मी करीत नाही. म्हणजे स्त्रीला बाण मारीत नाही, हां तिचा आलेला फक्त तोडायचा, निवारण करायचं. पण बाईचं मुंडकं उडवायचं नाही, बाईची हत्या करायची शास्त्रात सांगितलेली नाही. मी ब्रह्मचारी आहे, आणि बाई मारणं पृथ्वी मारल्याप्रमाणे. पण युद्धासमोर आल्यास ते बी केलं असतं, पण आम्ही ब्रह्मचार्यानं बाया मारू नये यासाठी मी त्याला शिखंडीला मारणार नाही, का त्याला मी बाई समजितोय म्हणून. तुम्ही त्याला पुढे करा आणि अर्जुनाला बाण हाणा म्हणावं. शिखंडीला पुढे जरी केलं तर मी मारणारा नाही. शिखंडीच्या बाणानं मला मारायला लागेल तीक्ष्ण बाणाचा आणि शस्त्रधारी अर्जुनासारख्या वीराला मी मरल, अशाला साध्याला मरणार. पण त्याला पुढे करा, म्हणजे मी हलक्या हाताने युद्ध करील. तया कर पुढे मागे तो अर्जुन, बाणाचे संधान करावे, बाणाचे
नामदेवरायाचा. बोला. तया करा पुढे तया करा पुढे मागे तो अर्जुन मागे तो अर्जुन आणि बाणाचे संधान करा वेगी. नामदेवराय सुद्धा गाथ्यात म्हणले, महाभारतातली कथा नामदेवरायाने गाथ्यात सांगितली. त्याला पुढे करा, मागा अर्जुन घाला आणि बाणाचं संधान जोरात करा. मी त्याचे निवारण करण्याच्या गडबडीत जोरात बाणा हाना, जोरात हाणले वर्मस्थानी तर मग मी मरतो, मी पडतो. सांगितलं की नाही वर्म सांगितलं आणि 5 पांडव पाया पडले आणि तसंच करतो म्हणले, निघून गेले. वाटण हास्या पिकलाय. कृष्ण परमात्मा म्हणाले, बघ धर्मा, अर्धी लढाई जिंकली बघा आपण, आत्ता जिंकली अर्धी, उद्या तसंच करायचं आणि याला फाडायचं, मारायचं या भीष्माला. हो, अर्जुनाच्या इथंच डोळ्याला पाणी येऊ लागलं. स्वतःचा आजा युद्धात मारणं, क्षात्रधर्माला लाज लाग, काय जळो हे क्षात्रधर्म. समोर आल्यावर बाप बी मारायचा सांगितलाय ना. समोर युद्धात आला त्या पक्षाचा आणि आपण ह्या पक्षाचे, तर बापाला मारायचा. कसं साहेब? नाही, तुमच्या वडिलाकडून गुन्हा झाला आणि अटक करायची, वरून परवानगी गेल्या, तुम्हाला करावं लागलं की नाही अटक? जाय हातकड्या घालून आण वनला, वडिलाला घाल लागतील की नाही? क्षात्रधर्म आहे महाराज, मोठं बेकार आहे महाराज. असं वाटलं कोणाला? अर्जुनाला. आणि अर्जुन आले, हे पांडव संध्याकाळी झोपी गेले. सकाळी शंख फुकला बाबा, कोणी? भीष्माचार्य. शंख फुकला आणि महाराज जसा काय सूर्य चमकत आहे तसा चमकू लागला. ते वीर, हां, एकूण पांडवाचे सैनिक बेजार झाले. पांडवाच्या सैनिकांना सांगितलं, आमचा त्या भीष्मासमोर लागच नाही म्हणले. बस अर्जुन म्हणतोय रोज सप्तताल करा, युद्ध जात आहे आणि आम्हाला भीष्म मारल्याशिवाय आम्ही जातच नाहीत भीष्मासमोर. अर्जुन म्हणला, मी थांबतो आज, तुम्ही गौरबल करू नका, शांत राहा. आणि झालं लढाई सुरू आणि त्या शिखंडीला पुढे केलं. जसं सांगितलं तसंच केलं. शिखंडीला पुढे केलं आणि अर्जुनानं बाणाचा वर्षाव जोरदार केला पितामहावर, की पितामह रथाहून ढासाळले. रथाहून ढासाळले 4-5 वाजता. 10व्या दिवशी 5 वाजता रथाहून म्हातारा खाली पडला. अर्जुनाच्या बाणानं पडला, खरा त्या शिखंडीच्या बाणानं नाही पडला. हां, अर्जुनाच्या बाणानं खाली पडला आणि खाली पडल्यावर मग दुर्योधनाचे डोळे उघडले. पितामह पडले, पितामह पडले, पितामह पडले. त्या टायमाला पितामहानं सांगितलं, मला युद्धाच्या बाजूला न्या. का? दक्षिणायन चालू आहे आणि दक्षिणायनामध्ये हे ठेवायचा, उत्तरायण लागल्याशिवाय मी मरणार नाही, माझ्या इच्छेप्रमाणे मरण आहे, त्याच्यासाठी मला एक कड न्या. हो, लगेच दुर्योधनाला बोलविलं, दुर्योधना मला गादी टाक आणि पलंग टाक. त्यानं पलंग आणला आपला, सागवणी काते उग मस्त मरकताचा, वरी गाद्या गाद्या. हे, माझ्यासारख्या राजऋषीला योग्याला अशा गाद्या असतात काय? अर्जुना मला पलंग आथर. त्यानं बाणाचाच पलंग तयार केला, बाणाचीच गादी आणि अंगात बी बाणं घुसलेले इथं. त्याच्यावर भीष्माचार्य पोहळले. आता उशी खाली मुंडकं लोळायले, जरा खाली मुंडकं असं चालले. सांगितलं, दुर्योधना मुंडक्याला उशी दे, जरा मुंडकं वरी घ्या वाटायले मला, आणि बास आता माझ्याकडे सैनिक ठेवा, काही रक्षक, आणि तुमची तुम्ही लढाई जरूर द्या. आता मी देह ठेवील त्या दिवशी ठेवील, मला आता जप जाप्य करायचे आणि इथं रक्षक ठेवा. माझ्या विनकात कोणाला येऊ देऊ नका, मला ईश्वर चिंतन करायचं. बस माझं आता संपलं. हो महाराज, शरीर तल्पावर पडलेले आहेत आणि ते उशी द्या म्हणल्यावर त्यानं उशा भारी भारी आणल्या. ही उशी मला नाही पाहिजे रे, मी राजऋषी आहे, मला कोणती उशी लागते? अर्जुना मला उशी दे. त्यानं बाणाचीच उशी तयार केली आणि महाराज भीष्माचार्याचं मुंडकं जरा खाली गेलं तर तो वर आणलं, जमलं. तहान लागले म्हणले, युद्ध करून करून मला पाणी प्या वाटायले. दुर्योधनानं वाळे टाकलेलं पाणी सुगंधी आणि फिल्टरचं व्यवस्थित आणून दिलं गडव्यामध्ये. ते म्हणले, हे पाणी नाही पित मी, हां, मला अर्जुना तू पाणी दे. अर्जुनाला म्हणल्याबरोबर अर्जुनानं, त्या काळात बी बोरिंग होती आवरगंड, ही बोरिंग मशीन त्याच काळात होत्या की नाही, आता निघाली. आता पहिलीच होती महाराज. खसखस खस पान गेला, आणखी चिलकांडी काळी कारंज त्याच्या तोंडात ओतलं पाणी, खाल्लं, पाताळचं पाणी आणलं, त्याच्या तोंडात घातलं. महाराज अर्जुनानं पाणी दिलं. दुर्योधनाचं काही पटलं नाही आणि मग म्हणले, मला ईश्वर चिंतन करायचे आता. आणि महाराज भीष्माष्टमीला देह ठेवतात. येणाऱ्या माघ महिन्यात शुक्ल पक्षात जी अष्टमी तिथी येते त्या दिवशी भीष्माष्टमी म्हणतात. रथसप्तमी आपला सप्ताह सुरू व्हायला आहे आळंदीचा. कोण दिवशी? 4 तारीख आहे.
आणि दुसऱ्या दिवशी भीष्माष्टमी, त्या दिवशी भीष्माचार्यांनी देह ठेवला. म्हणून तो सप्ताह तसा पंढरपूरला मी माऊंद्याचा तसा काढला होता. माऊंद्या झालं तर पहिल्या चार धामाचं माऊंद पंढरीला झालं, तेही सप्ताह त्या तिथी होता. पक्क माझ्या लक्षात आहे. रथसप्तमीला सुरुवात आणि भीष्माष्टमी दुसरा दिवस येतो. हे मधात काही योग येतात म्हणून ती संधान मला बरं वाटते. हो असे काही. आणि ते भीष्माष्टमी माघ महिन्यातली त्या दिवशी देह ठेवला आहे कोणी? भीष्माचार्यांनी. आणि तिथपर्यंत भीष्माचार्य शरपंजरी पौडलेले होते. मग शरपंजरी भीष्माचार्य किती दिवस होते? महाभारतात गणित आहे. महाभारतात बरं काय एकूण 58 दिवस. किती किती? हां एक लक्षात ठेवा. युद्धातले 10, दुसरे 48, किती झाले? 58. लढाईत सारखे बाणच अंगावर घेऊ लागला ना. किती दिवस? 10 दिवस बाणच अंगावर झेलले ना. मग याला शरताल पाऊस म्हणतात ना. अरे आणि पुन्हा खाली पडल्यावर बाणावच पडला होता. पुणे 48 आणि हे 10 त्याच्यात त्यांच्या तोंडातून म्हणलेत ते. मी पदरचं बोलतोय असं नाही आहे. महाभारतात भीष्माचार्य म्हणले होते देवाला, कृष्णाला शेवट दिवशी माघ शुक्ल अष्टमीला देव आलते निर्वाण समयाला भेट द्यायला. त्यावेळेला म्हणले होते देवा 58 दिवस झाले, आज 58वा दिवस उजाळला आहे आणि मला देह ठेवायचा आहे. बरं झालं समोर आलात. ते म्हणले जन्मभर माझं चिंतन केलं म्हणून तू यासमोर मी आलो आलो आलो. अरे जन्मभर माझं चिंतन केलंस तू भीष्मा म्हणून मी समोर आलोय. अभंगाचं पहिलं परीक्षिती कशी म्हणली मधलं चरण, पण नाही. काही गात्यात परीक्षिती मधलं चरण आहे आणि काही गात्यात हरिश्चंद्र म्हणून तर मी सुद्धा म्हणलं होतं ना डबल. पुन्हा हरिश्चंद्र मुदाम पलटून म्हणलं होतं तर हसलो होतो ना मी की मला माहिती आहे काही गात्यात हे चरण मधलं आहे आणि काही गात्यात ते चरण मधलं आहे. याचा अर्थ तिसरं चरणाबद्दल दुसऱ्या चरणाबद्दल मागं पुढं थोडंसं गात्यात, पण चरण तेच, अर्थ तेच, त्याबद्दल नाही. फक्त पहिला क्रमांक दुसरा, तर दुसरा तिसरा, तर तिसरा दुसरा मागं पुढं झाले. विठ्ठल विठ्ठल. आता गाथे तर नाना महाराजांचा आपला जुना गाथा आहे. पुन्हा आपला निवृत्ती महाराज वक्तेची काही गाठी आहेत आपल्याकडं. नामदेव महाराज गाठी पुन्हा काही केलं आहे तुमच्या, ठीक आहे, त्याचा गाथा घेत जाऊ नये बरं. ते गीता प्रेस गोरखपूर, गीता प्रेस गोरखपूरचं मराठी वाङ्मय कधी घ्यायचं नाही. शहाणा महाराज असेल तर खाली बसले करा, मग वा इकून तिकडून तिकून इकडे कशाला सुटबूट करायला. विठ्ठल गोरखपूरचं जर वाङ्मय
भाषा व संस्कृत ते बरोबर असतं आणि हिंदी हे दोन त्यांचे ग्रंथ बरोबर, हिंदीतले संस्कृतमधले. पण मराठीतले ग्रंथ गोरखपूरवाल्याचे सगळे बरोबर नसतात. का? मराठी भाषेचा अभ्यास त्यांचा नाही आमच्यासारखा. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकातला मराठी अभ्यास चांगला असतो आणि त्यांचा संस्कृत विषय आणि हिंदी तर काही त्यांची भाषाच आहे, मातृभाषा, म्हणून त्यांचा हिंदी. हे दोन ग्रंथ. पण मराठीतला ग्रंथ गोरखपूरचा घ्यायचा नाही. विठ्ठल भीष्माचार्याला पाळलं का पळला? नाही, पळला. पण येणं पाळलं. त्याला विचारायला लावून मनात प्रवृत्त करून सांगा, अहो इच्छामरणी ते कोण? पितामह. तुम्हाला सांगतो, भीष्माचार्य गंगेचे पुत्र आहेत. गंगा खरी तर गंगा सत्यलोकात होती आणि भीष्माचा वडील म्हणजे शंतनू नामक राजेंद्र. शंतनूच्या बाप्पाचं नाव आहे प्रतीक. काय नाव आहे? प्रतीप. हा, प्रतीप. प्रतीप नाही, प्रतीप नाही. बरं हां, बरं असू द्या. हां, बरं आता प्रतीप. बरं, प्रतीप त्याचा पुत्र कोण? शंतनू. बरोबर आहे. पण प्रतीप पहिला कोण? एक सांगतो, ऐका, लक्षात ठेवा. प्रतीपाचा पुत्र शंतनू आहे. शंतनू खरा सूर्यवंशाचा महाभीष नावाचा राजा आहे, जुना रामप्रभूच्या वंशातला सूर्यवंशाचा महाभीष. आणि ते पुण्याईनं सत्यलोकाला गेला होता, आपल्या स्वपुण्यानं. कुठे गेला होता? सत्यलोकात. सत्यलोकात गेला असताना तिथं सत्यलोकात त्याला स्थान मिळालं आणि तिथं गंगा ब्रह्मदेवाच्या पाया पडाय आली. गंगा म्हणजे कोणती? गंगा नदी. ही भागीरथी नदी नाही का गंगा? तिथंच नाव खरं मूळ गंगा आहे. ती गंगा नदी आपलं आणि पातळ वस्त्र नेसून मस्त ब्रह्मदेवाचं दर्शन कराय गंगा माता आली. ब्रह्मदेवाचं दर्शन केलं आणि दर्शन केल्यावर वाऱ्यानं तिचा पदर उडाला. वारं सुटलं आणि पदर उडाला. पदर उडाला तर महाभिषानं तिच्या अंगाकडे पाहिलं आणि तिच्या अंगाकडे पाहिल्यावर त्याला थोडी विकार निर्माण झाला. महाभिषाला थोडा हसला तिला बघून आणि ती बी हसली त्याला बघून. ब्रह्मदेवानं सांगितलं, माझ्या सत्यलोकात आल्यावर असे चाळे करणं जमणार नाही. सत्यलोकाचं स्थान तुम्हाला मिळाले आणि माझ्या सत्यलोकात येऊन असे चाळे करता तुम्ही? तुला मनुष्य व्हावं लागेल शंतनू नावानं. आणि ही गंगा स्त्रीच्या रूपात मानवी होईल आणि तुला ही पर्णन करील, लग्न करील तुझ्याबरोबर. शाप देऊन टाकला ब्रह्मदेवानं दोघाला. कोणाला गेला? गंगेला दिला आणि कोणाला दिला? महाभिषाला. सूर्यवंशाचा महाभिष नावाचा राजा. महाराज शंतनू म्हणून जन्माला आला. एक लक्षात ठेवा. आता शंतनू म्हणून जन्माला आला. शंतनूच्या बापाचं नाव प्रतीक. आता प्रतीप लावा, प्रतीक म्हणा प्रतीप. तर ते तिथं हरिद्वारला तपश्चर्या करू लागला. आपला हरिद्वार, आपला सप्ताह झालेलं ठिकाण. हरिद्वारला तपश्चर्या गंगेच्या काठावर करू लागला. गंगेच्या काठावर तपश्चर्या करताना गंगा आली साक्षात बाईच्या रूपात आणि त्याच्या येऊन उजव्या मांडीवर बसली. बोल नका म्हणा कोणाला, नाही ते कीर्तन विठोबा विठोबा हरिद्वार तर तुम्ही पाहिलं, त्याचं नाव दोन आहेत, गंगाद्वार. हरिद्वार आणि गंगाद्वार एकाच क्षेत्राला नाव आहे. त्या क्षेत्रावर महाभीष तपश्चर्या करत होता. बरे हे कोण? प्रतीप. त्याच्या मांडीवर येऊन गंगा बसली आणि गंगा म्हणू लागली, मला तुम्ही पर्णन करून घ्या.
मला ब्रह्मदेवाचा शाप झालाय तू माणूस होशील आणि एका मानवी प्राण्याला म्हणजे माणसाला भोगशील, मला माझ्याबरोबर लग्न करा. तर प्रतीप काय म्हणले, शहाणे माणसं असतात बरं, शहाणे ते शहाणेच. ते म्हणले गंगे तू माझ्या मांडीवर येऊन बसलीस, उजवी मांडी लेकराची आणि डावी मांडी बायकोची. अरे काय मुळे मामा, जरा नीट ध्यान करा. डाव्या हाताला कोण घेत जाव, बायको, उजव्या हाताला लेकरू. मग तू माझ्या मांडी उजव्या बसल्यामुळं माझी सून होय, म्हणून मी तुला बायको करणार, तुला लेकरू समजिले मी. आता गंगेला पटलं आणि गंगेनं मग शांतनू संग लग्न केलं. शांतनू राजा आणि ते महाभिषेक पहिला ब्रह्मदेवाचा तेच होता नवरा होणार तिला, ते पहिलं प्राक्तन असतं. मग शांतनूबरोबर लग्न झालं आणि मग प्रतिपाची सून झाली कोण, गंगा माता. आता झाली महाराज आता गंगेला मी मानवी माणसाला भोगायचं कुठपर्यंत, ब्रह्मदेवाला उशाप मागितला होता. ते म्हणले होते शांतनू संग लग्न कर आणि लग्न झाल्यावर त्याला बोलणं कर की मी कशी वागली तर काय म्हणायला जमणार नाही, असं बोलणं कर त्या नवऱ्याला. आणि मग लेकरू झालं की गंगेत टाकून द्यायचं. ते बी पुन्हा अष्टवसूला शाप झाला होता. खरी कथा तशी आहे ती, अष्टवसू आहेत बरं का स्वर्गात देव. त्यांनी वसिष्ठाची गाय चोरून नेली होती नंदिनी, वसिष्ठ ऋषीची, आणि चोरून नेली गाय त्याची दुधाची नंदिनी नावाची त्या वसूंनी. आणि मग वसिष्ठाला कळालं की अष्टवसूंनी मग गाय चोरून नेली. वसिष्ठ आले, माझी मूर्ख हो, तुम्ही देवलोकात राहायच्या लायकीची नाहीत कडू, माझी गाय चोरून आणली तुम्ही. शुक्ल म्हणले महाराज शुक्ल तुमची गाय तुम्ही घेऊन जा, शाप देऊ नका, नाही तुम्हाला मनुष्य व्हावं लागेल, म्हणजे देवलोकात राहायचा तुमचा अधिकार नाही, तुम्हाला मनुष्याच्या पोटाला जावं लागेल. अष्टवसूला शाप झाला. अष्टवसू म्हणले वसिष्ठाला महाराज उशाप द्या आम्हाला, तसं करू नका. ते म्हणले आता लईच काकुलती आले, तुम्हाला उशाप देतो, एक बार माणसाच्या पोटी जन्म घ्यावा लागेल आणि तुम्ही गंगेला विनंती करा, ती गंगाला बायको होणार आहे कोणाची, शंतनूची, तिच्या पोटी जन्म घ्या आणि आम्हाला जन्म झाल्याबरोबर गंगेत टाकून द्या, म्हणजे तुम्ही जन्मातून मोकळे. पण माझ्या गाईला ज्यानं बिल्ड सोडले, माझ्या गाईला हातानं बिल्ड सोडून नेलंय, ते जे मुख्य वसू आहे, मुख्य वसू कळलं का, त्याचं नाव दीव. कोणता वसू, दीव नावाचा वसू, ते भीष्म आहे. त्याला मात्र 100 वर्ष पूर्ण मनुष्य यवनीत राहावं लागेल. हे वसिष्ठाचा शाप आहे. ते दीव नावाचा वसू भीष्म होते, ते पोरगा गंगेचा. म्हणून लक्षात ठेवा, शांतनू संग लग्न केलं आणि शांतनू संग लग्न करताना गंगा म्हणलीच होती मी तुमच्याबरोबर लग्न करायले, मी कशी वागली तर मला काही म्हणता येणार नाही, आणि मी काही बी केलं तर तुम्ही मला माझ्या कामात अडथळा आणायचा. आता त्याला पटली होती आणि बायको पटल्यावर तिचं म्हणणं सगळ्या अटीतटी यानं मान्य केल्या. लक्षात आलं की नाही, पटल्यावर तसे मान्य केले की नाही, आवर्गंड काही बोलता येत नाही. म्हणून असं म्हणावं लागते, मी म्हणेल तसं वागत असलीस तर लग्न कर, जमतंय बघा. आणि तिच्यासारखं म्हणलं की बिघडलंच. होय भाऊ कुठले तुम्ही, हा आरखेडचे आहेत काय, बिघडत की नाही तिच्या मनावर म्हणल्यावर. बघा ना आता कसं बिघडलं ते. आता ती गंगा तशी बोलणंच करून आलती, लग्न केलं. लग्न केल्यावर पहिलं पोरगं झालं की घेतलं तिनं. त्या अष्टवसूला मुक्त करायचं होतं ना शापातून, घेतलं आणि गंगेत नेऊन टाकलं. बघायला की कोण, शंतनू. पहिलं पोरगं गोरं गोमटं चांगलं, कुठं न्यायलीस, ती म्हणली मारायला चालली, गंगेत नेऊन टाकायला. काहीच म्हणलं नाही. का म्हणलं नाही, लोकांना पहिलं लग्नात जबान आहेत, लोकांना माहिती होय. अडकलेलं घोडं कसं करा, एक मारलं, दुसरं मारलं, तिसरं 7 मारले. किती पोरं मारले तिनं गंगेत टाकून. ते 7 वसू मनुष्य जन्माला आले आणि मोकळे बी झाले. पण 8वा, हे 8व्या नंबरचा भीष्म याला पोटाला, आणि हे 8व्या नंबरला आल्यावर जन्मले. महाराज सगळेच पोरं तसे सुंदर होते, त्या शंतनूचे नावच शंतनू आहे. पोरंही चांगले शूरवीरच तसेच किंवा लेकरं गोंडस लेकरं. महाराज 7 मारले, बेकार वाटत होतं. मारलेले लेकरं मोठाले झाले असते, मग राज्य चालविलं असतं, माझ्या हाताखाली आले असते, पण या बायकोनं मारले असं वाटत होतं. आणि त्याच्यात ह्या 8व्या नंबरला जन्माल्यावर बघितलं एवढं तरी राहू दिलं तर बरं होईल हिनं, असं मनात वाटलं. आणि ते आलंच नशिबाला, तिनं उचललं आणि चालली घेऊन टाकायला.
मग मात्र म्हणले, गंगे कुठे चाललीस? म्हणले, लेकरू गंगत टाकायला. तू मायेस का लावायस? मला डोसकं बिघडलं होतं. 7 महिया पोटचे लेकर तो गंगेत टाकून मारलेस, हे 8व्या नंबरचं मारायला चालली. काय म्हणावं तुला, माय म्हणावं का लाव म्हणावं मलाच कळना. म्हणले, एवढं तरी राहू दे ना. ते म्हणली, राहू द्या, मी चालली. आपलं बोलणंच आहे. म्हणली, काही म्हणलं की मी निघून जाणार. ह्याच्यासाठी पाया पडावं लागतं. असा संसार काही चांगला नाही हो. भाई माधवराव, तिच्या पुढी पुढी करून संसार चांगला असते भाई. हा महाराज शांतून ह्या नशिबाला आलं. आणि ती पोरग राहू द्या म्हणली, ती जी निघून गेली. मग ह्यानं हाका मारल्या, पाया पडतो, एक बार येईन, मला भेट दे, हे पोरग तरी घेऊन जाय. आता काय काय दूध पाजू का ढुंगण धू सांगा माधवराव? सोपं आहे भाई. लेकराची खसालत कोणी काढाव? माई ना बाबा निघते का भाऊ? हा आणि ह्याची तर जितीच बायकून नशिबाला आलं म्हणल्या. महाराज हात जोडल्यावर मग आली आणि त्याला घेऊन गेली. लहानाचं मोठं करायला नेलं तिनं नेलं, लहानाचं मोठं केलं. नुसतं मोठं केलं नाही, त्याला बृहस्पतीकडे विद्वत्ता शिकवायला, वेदविद्या शिकवायला बृहस्पतीकडे पाठविलं. तितका ज्ञाता त्याच्यामुळं होता. ते कोणाचा शिष्य नाही, ते पितामह भीष्माचार्य त्या देवगुरु बृहस्पतीकडे शिकविला वेदविद्या. आणि धनुर्विद्या शिकविली परशुरामाला. कोणाकडं? असा दोन्हीकडे बी, वेदविद्येत बी आणि धनुर्विद्येत बी ट्रेन केलं पोरग. ते ट्रेन. हां, असा सुरवीर बनविला की नाही महाराज. जास्तीत जास्त ते लेकरू 12 वर्षाचं होतं बघा. आणि इतका धनुर्विद्येत ट्रेन केला. परशुरामाचा शिष्य आहे ते. त्याला काय बोलायचे महाराज. मग आता ट्रेन झाला बघा. सगळे अस्त्रज्ञान, ब्रह्मास्त्रण, प्रजन्यास्त्रण, सगळे सर्पास्त्रण, मुंगसा, बाबा 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 सगळे अस्त्र त्याला अवगत होते. त्या कोणला? भीष्माला. एके दिवशी आपल्या गंगेच माईचं समजा की ते बाण सोडायले आणि बंधारा बांधायले, पाण्याला कोंडायले गंगेवर. हो, एक एक बाण टाकून बरोबर बाणाला बाण जोडून, बाराला बाण जोडून असं बंधारा बांधतात ना. आता हे लोखंडी बंधारे मुलीला बांधलाय ना, तसा बंधारा पक्का केला. आणि गंगेचं पाणी कोण चाललं वापस. तिकून येऊ लागला शंतनू राजा शंतनू. ते म्हणला, गंगेचं पाणी तुंबलं कशा काय गळ्या? पाणी तुंबाडा कसा झाला? का तळ केलं? मी राजा ह्या देशाचा. इथं मी देशाचा राजा असताना हे गंगेला कोंडाकोंडी कोण करायले? बघत गेला. तर एक पोरग हाणायले बाण, जोडायले, तोंडायले आणि जोडून असा बंधारा बांधायले, पाणी कोंडायले, वरचीवर पाणी तुंबायले. शंतनू राजा म्हणला, एवढंसं पोरग 12 वर्षात गंगेचा बांधायले? इतकं ही विद्या तर मला नाही. आणखी एवढा मी राजा झालेलो आहे तरी मला ही बंधारा बांधता येत. आणि हे बांधायले काय लेकरू हुशार आहे. जवळ बघितला चेहरा आहे. मनात थोडी शंका आली, हे काय आपलंच असेल का काय? म्हणजे गंगेनं टाकून द्यायला म्हणली होती. मी म्हणलं की सांभाळायने हे बाबा मोठं करून दे. ते तर नसेल असंही मनात वाटलं. पण जवळ जाऊन विचारावं, ए बाळ कोणाचा आहेस म्हणलं की पाण्यात उडी. पण या माणसाला बोलत नव्हतं ना, ते निघून गेलं पाण्यात. आत्ता शंका वाळली, कोणाचं पोरगेन बंधारा बांधून गेलं. हाक मारली, गंगे एक बार भेट दे. माझं पोरग केवढं झाले मला दाखव. माझं पोरग तुझ्याकडे आहे, ते केवढं झाले मला एक बार दाखव. ते पळून गेलेलं पोरग पाण्यात गेलेलं तिनं आणलं हाताला धरून. कोणी? गंगेने हाताला धरून आणलं आणि पाया पड म्हणले, हे तुझे पिता आहेत हे. आणि खरं तर बाप कोणी दाखवा? माईने बाप दाखविला आणि पाया मस्त. हे बंधारा बांधणारा तुमचा चिरंजीव आहे. म्हणजे मी तरी म्हणला एवढं सूरवीर कसं काय पोरग, आणि गोंडस दिसलं चेहऱ्यावर, माझ्यासारखंच मला वाटलं. आणि पोरा कोणाचा आहेस म्हणलं की पळून गेलं. आणि तुमचाच आहे म्हणजे नंदन, आता मोठा झालाय, आता तुमचे तुम्ही घेऊन जा. वेदविद्या बृहस्पतीकडे शिकलाय आणि धनुर्विद्या परशुरामाकडे शिकलाय. आता तुम्ही राजकारण करा, याचं लग्न करा, काय करू वाटेल ते तुमचे तुम्ही सांभाळा. आणि या लेकराला तुम्ही सांभाळा, तुमच्याच पोटचं लेकरू. गंगेनं हवाली केलं. गंगा निघून बघत आता गंगा गेली. हे 12 वर्षाचं 15 झाले, 15चे 18 झाले, 18चे 20. चांगलं टणक झालं. महाराज बापाला राजकारणातलं काहीच बघू देणं गेलं. केवढंही परचक्र आलं त्यानं जिंकायचं, पळवायचं. असं जणू काय हे पा सिंहाच्या पिल्याच्या जीवावर सिंहीन झोपते जाळीत. तिला माहिती आहे आपला बसला दाराला बसलाय, कोणाला मदत येऊ देणार नाही.
तसं त्या राजाला शंतनूला निश्चिंत वाटू लागलं. आपला पोरगा तरुण सूर झालाय, आता घोर. पण भानगड ही आहे, बायको नव्हती, बायको गेली होती आणि याला काम सतवू लागला. गंगेच्या घाटाने हिंडू लागलं गेली दिवशी. आणि काय करावं, गंगा असती तर बरं होतं, गंगा बायको असती तर बरं होतं असं वाटत होतं. तेवढ्यात गंगेवर एक नाव चलविणारी पोरगी, कोणती, कोळ्याची, मजगंधा. हां, आणि ती दिसली लांबून आणि तिचा सुगंध आला. सुगंधानं त्या गंगेच्या गेलं. बरं, सुगंध कशाचा यायला आहे, सुगंध कशा, दुर्गंध. आणि ते बरं काय लक्षात आलं का नाही, की सुगंध येऊ लागला. ते सुगंध कशाचा येऊ लागला, तिच्या अंगाचा. ती सुगंधी कोणी केली होती, तर पराशरानं. ते सुगंधाच्या रोकानं गेला तर ती पोरगी नाव चालवायली. बघितलं, तिचं नाव मशगंध आहे, तिचं नाव सत्यवती आहे, तिचंच नाव आहे बरं काय. आणि तिला म्हणला, तू कोणाची आहेस? राजा म्हणला, मी कोळ्याची. म्हणली, तुझं नाव काय? सत्यवती आहे. माझं नाव मशगंधा बी आहे. म्हणली, हो. म्हणले, मी राजा शंतनू आहे, तू माझ्याबरोबर लग्न करतीस? तिच्या मन बसलं, कोणावर? सत्यवती. ती म्हणली, मी तुमच्याबरोबर लग्न करायला स्वाधीन नाही, मी माझ्या बापाच्या स्वाधीन आहे. माझ्या बापाचं नाव आहे कोणतं? दासराज. कोळ्याचं नाव दासराज होतं बरं. माझ्या बापाचं नाव दासराज आहे, त्यांच्या हातात आहे माझं लग्न, माझ्या स्वाधीन नाही. असं म्हणल्यावर राजा शहाणे होते पहिले, कोणाच्या गरिबाच्या मुलीवर अन्याय करणारे नव्हते. एखाद्यानं काही तिला धरून नेलं असतं, राजाच होता ते, पण तसं नाही केलं. मुद्दाम बापाला विचारतो म्हणले. बापाला विचारल्यावर तू मला वर्णन कर. जरूर म्हणले, बापानं जर तुम्हाला मोकळीक दिली, मला मोकळीक दिली, मी तुमच्याशी लग्न करील, तुम्ही राजा आहेत आणि मी पट्टराणी होईल. झालं, गेला दासराजाकडं. कोण? शंतनू. ते म्हणले, दासराज तुझ्या बाबा आपल्या देशाचा राजा. आता सांगा, आपल्या देशाचा राजा आपल्या घरला एकाएकी आल्यावर माणसाला वाटणार की कसा आला हो, एवढा मोठा, आमच्या घराला कसा काय आला? बसायला टाकलं. आता कोळ्याच्या घरी काय, नावाड्याच्या घरी हो, चवाळं मावळं टाकलं. बसा बसा राजन, आमच्या घरला तुम्ही काही कामाने मी त्याला म्हणली, घाबरू नको, काही तुला बोलायलो. काय बोलायचे महाराज? काय नाही म्हणले, तुझी पोरगी उपवर झालेली नाव चलवी ती. ते म्हणले, हो. तिचा सुगंध येतोय म्हणले, हो. दिसायला सुंदर आहे. मग ती मुलगी मला बायको म्हणून देऊन टाक. मी राजा आहे आणि ती पट्टराणी होईल आपल्या कुरुकुलाची. ते म्हणले, कुरुकुलाची पट्टराणी होईल, मला आनंद आहे, तुम्हाला देण्यात आनंद आहे, त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण माझ्या मनात थोडं वाटतंय. काय? मला माझ्या पोरीला होणारे जे मुलं आहेत, हे मुलं काय राजे होणार नाहीत, तुमच्या गादीवर बसणार नाहीत. का? पहिल्या बायकोचा पोरगा थोरला तुम्हाला आहे ना, कोण? भीष्म, बरोबर आहे ना. आणि ते गादीवर बसेल ना. त्याचं नाव होतं बघा देवव्रत. आणि गंगेचा पोरगा असल्यामुळं गंगापुत्र. भीष्म नंतर नाव पडले. पहिलं नाव देवव्रत, दुसरं नाव गंगापुत्र. गंगेचा पोरगा असल्यामुळं गंगापुत्र पोरगा आहे, देवव्रत पोरगा आहे. ते तुमचा राजा होणार आहे, कुरुकुलाचा भावी पिढीचा थोरला आहे ना. मग आमचे काही नातू राजा होणार आहेत का? त्याच्याकरता मला देव वाटत नाही म्हणले महाराज. तुम्हाला माझी मुलगी द्यावी, मग पट्टराणी होईल, पण मये पोर नातू राजा होणार नाही. आता सांगा, असं म्हणल्यावर शांतनूला पेच पडला. इकडं कसं थोरलं पोरगं थोरल्या बायकोचं आहे, त्याला आपल्याला राजा करावं लागेल. आणि हे म्हणतं की नातूला राजा करा. नातूला राजा करता येत नाही, हिच्या पोराला राजा करता येत. महाराज पेच पडला. पण गरिबाच्या पोरीवर राजानं अन्याय केला नाही. खाली मान घालून राजा आपल्या राजधानीत निघून गेला. पहिले माणसाची इमानदारीनं वागत होते. नाही तर त्या कोळ्याची पोरगी त्याच्या अंटरमध्ये होती, त्याला बी अटक केला असतं आणि पोरीला बायको केला असतं, जमत नव्हतं का? पण तसे करणारे माणसं नव्हते. विठ्ठल राजा घरला आला हे खरंय, पण जेव वाटत नाही, चहा पेत नाही, जास्त कोणाला बोलत नाही. डोक्यात एकच चक्कर आहे, कोणतं? मशगंधा. मशगंधा, सत्यवती, मला बायको व्हावी. गंगा गेली तर जाऊ जाता, पण ती तरी मला मिळावी पोरगी. आणि ते राजा दे, आपलं कोळी दे नाही, काय करावं असं मनात घर केलं त्याच्या ते. आणि एक लक्षात ठेवा, मनातला उपद्व्याप मोठा सुचवितो. आणि ही गोष्ट माहीत होती प्रधानाला. राजाचं काय
बरं काय कुळीमुळी आहे, काय मनातलं आहे कोणाला कळतंय? प्रधानाला. बरोबर आहे ना? नवरदेवाच्या मनातलं सोकवान यायला, नवरीच्या मनातलं करवल यायला, आणि महाराजाच्या मनातलं तुम्हाला कळाय पाहिजे. तरच तुम्ही भजने विठ्ठल प्रधानाला माहित होतं ते काही बोलला नाही. काय बोलावं, राजाच्या मनातलं घर माहित आहे. पण भीष्माचार्य पितृभक्त होते. भीष्माचार्य म्हणले 2 महिने झाले दादा जेवत नाहीत, बरोबर लक्ष देत नाहीत, राज्यावर लक्ष नाही, मला नीट बोलत नाहीत, कोणालाही नीट बोलत नाहीत, आणि वंगळ व्हायला लागलेत. म्हणजे शरीरावर त्यांच्या तेज राहिलं नाही, काहीतरी दुखतंय बाबास. म्हणून विचारलं, ताता तुमचं काय दुखायलं? आता काय दुखायला मनाचं दुखणं आहे ना महाराज, हे वरलं दुखणं नव्हतं ना. राजा म्हणायचा काय नाही रे, काही दुखत नाही, उगं थोडं चक्कर आल्याने वाटते. उडवीचं उत्तर देऊ लागला. 2-4 भाऱ्या विचारलं, सांगा ना राजा, कसं सांगाल की मला पोरगी लक्षात बसली म्हणून? लग्न करायला आले पोराचं, आणि बापाला लग्न करा वाटायला म्हणे का बाप हो छाना बाप नाही म्हणला. भीष्माचार्याला वाटलं हे का सांगत नसेल बरं, त्या देवव्रताला वाटलं. मग देवव्रतानं प्रधानजीला बोलविलं. प्रधानजी, आमचे पिताजी बरोबर जेवत नाहीत, काय नाहीत, थोडे कृषी झालेले आहेत, त्यांच्या मनात काय कळना आणि मला काय सांगणार, काय दुखायले म्हणा, तो वैद्याकडे म्हणजे डॉक्टरकडे त्याकडे नेऊ. ते म्हणजे दुखाय काहीच नाही युवराज, दुखाय काहीच नाही. मग काय म्हणले, काय त्याच्या मनात आहे? म्हणले युवराज कोणाला म्हणू नका, मी सांगतो म्हणले, पण कोणाला म्हणू नका. ती दासराज कोळ्याची पोरगी मत्स्यगंधा त्याच्या लक्षात बसली, बायको करावं म्हणून. आणि म्हणले मग करायची ना, ती करायची ना. अहो करायची पण द्याय नाही म्हणले. ते कोण? कोळी. काय करावं म्हणले, कोळ्याला काय रोग आला का म्हणले, चांगली आता कुरुकुलाची पटरणी होणार म्हणल्यावर असं वाटलं. आणि बिचारे भीष्माचार्य म्हणजे देवव्रत त्याच्या घरला, कोळ्याच्या घरला गेला. कोळी म्हणला हे कसा काय युवराज आला पोरगा, कसं काय घरला आला? त्याला बसाय टाकलं. युवराज बसा, कसं काय आमच्या घरला आले तुम्ही? ते म्हणले याच्यासाठी आलो, आमच्या पितानं तुमच्या पोरीला मागितले ना मागणी. आता ती खरं ते याच्या वयाची होती बघा, लग्नाला आलेली. कोणाची? ह्या भीष्माच्या. पण ते भीष्माचार्य म्हणले एवढी मुलगी आमच्या वडिलाला द्या म्हणले, तर तुम्ही काहून देणार? ते म्हणले काय नाही म्हणले, कसं बोलावं आता तुम्हाला युवराज, मी काय सांगू? नाही मोकळ्या मनानं सांगा. काय नाही म्हणले, मला वाटते आमच्या मुलीचे मुलं नातू म्हणजे आमचे नातू काय राजे होणार आहेत का? तुमच्यासारखा थोरला पोरगा राजा होणार आहे ना, बापाच्या गादी माघारी तुमच्यासारखा थोरला बसणार आहे. आमचे नातू काहीतरी मंत्री राहतील पण राजे होणार नाहीत. याच्यासाठी वाटते उगच राजे होणार नाहीत, तर आमची पोरगी त्यांना देऊन टाकावी, त्याच्यासाठी मला नको वाटायला. भीष्माचार्य म्हणले तुम्ही त्याचा विचारच करू नका. दासराज, मी या राज्याचा त्याग करतो माझ्या बापाच्या आनंदासाठी. मी त्या गादीचा सेवक म्हणून राहतो आणि तुमच्या मुलीला झालेल्या मुलाला गादी बसवितो आणि मी सेवक म्हणून राहतो. झालं का नाही? मग आता काय अडचण आहे का? आता पोरगी आमच्या बापाला द्या, लग्न करा. खरं तर लग्नाला आलं तर कोण? पोरग. पण पोरग लग्न करायचं सोयीर पण कोणाचं जमवायले? मग पितृभक्त नाही का हे? नाही याला काय म्हणावं? पितृभक्त. तरी बी कोळी लय धुरंधर बरं काय, ते 7 पिढ्याचा विचार करणार होतो कोळी. लय डोसकेबाज होतो. काय काय माणसाचे डोसके बामणावणे असते बरं का माधवराव. सुपर डोसके. हे मुळ्याचं डोसकं तुमच्या तसं आहे बघा. लय हुशार मुळे मामा आहे हो, तुम्हाला काय सांगावं, मला माहिती आहे सगळं. लय डोसकेबाज आहे ते महाराज. असं डोसकं. ते दासराज काय म्हणला, युवराज तुम्ही तुमच्या गादीचा हक्क सोडायलेत, हे मी मान्य करील. पण काय, अहो तुमचे पोरं पुन्हा भांडणं केल्याशिवाय राहणारच. तुमचे पोरं आमच्या नातवायला आडू येणार म्हणणार खरं आमच्या बापाचं राज्य होतं. उगं तुम्ही बसले तर राजावर उठा, आमच्या उठून लावणार आणि तुमचा पोरगा राज्य करणार. ते म्हणले ही अडचण आहे होय. उभा टाकले. नाव देवव्रत आहे पहिलं ठेवलेलं नाव, आणि गंगेचा पोरगा असल्यामुळे गंगापुत्र. आता 3रं नाव येते. महाराज वरी हात केला. हे देव साक्षीला आहे, हे सूर्य साक्षीला आहे, ही पृथ्वी साक्षीला आहे,
यांच्या देखत मी प्रतिज्ञा करतो, आजन्म ब्रह्मचारी राहील, लग्नच करणार नाही माझ्या बापाच्या आनंदासाठी. मग मला ब्रह्मचर्य राहिल्यावर लेकरू होणार, आणि लेकरू नाही झाल्यावर तुमच्या लेकरासंग नातवाईसंग भांडणं करणार. आता काय अर्थ नाही का? एवढा कोळी धुरंधर, डोळ्याला पाणी आलं. अरे अरे अरे, या लेकरानं आपल्या नवतरपणावर पाणी फिरविल केवळ बापाच्या आनंदासाठी. मानावं लागलं महाराज. 33 कोटी देवानं फुलाची वृष्टी केली आणि नाव पडलं भीष्म. का? भयंकर प्रतिज्ञा करणारा असल्यामुळे नाव काय पडलं? भीष्म. भयानक प्रतिज्ञा केली ना मोठी. महाराज आजन्म ब्रह्मचर्य राहणं सोपं आहे का? होय. आणि राहता ते पुरुषार्थी, कोणाला राहणं होतं का ब्रह्मचारी? आणि राहतो म्हणला महाराज. अशी प्रतिज्ञा केली, देवाने फुलाची वृष्टी केली, नाव पडलं भीष्म. आणि आले, सांगितलं पित्याला, बाबा कोळी देतो म्हणायलाय मुलगी. कसं काय देतो म्हणलाय? असं तसं काय घोर नाही बाबा. रथावर बसून आणली हस्तिनापुरात, आणि आपल्या बापाचं लग्न केलं. आनंदानं धमधडक्याने केलं. बापाला कळलं, मध लग्न पोरानं केलं, पण पोरानं ब्रह्मचार्याची प्रतिज्ञा करून घेतली त्या कोळ्यानं. काय लेकरू आहे, पितृभक्त म्हणावं लागलं. माझ्या आनंदासाठी आपल्या सौख्यावर पाणी फिरविलं असा पोरगा पितृभक्त आहे, याला आशीर्वाद देतो. इच्छेला आलं तर मरण, नाही तर ह्याला कोणी मारणार? आशीर्वाद देऊन टाकला. शांतनुराजे असे होते महाराज, कोणाच्या अंगावरून हात फिरविला तर त्याचं बरं काय अंतकरण शांत होत होतं. किती तापला माणूस शांत होत होता. असा हाताचा गुण होता त्या महाराजाच्या, राजाच्या. बघा ना, तुम्ही विचार करा ना, कोल्याची पोरगी पटली तरी पळवून नेली का? इमानदार आहे की नाही माणूस? अशा माणसाच्या अंगात शक्ती असते. त्याच्या तोंडातून जबान गेली, ह्या माझ्या पोराला भीष्माला मरण काळ मारणारच नाही, त्याच्या मनात आलं तर मरण येईल, असा आशीर्वाद पोराला पितृभक्त असल्यामुळं मिळाला. आणि ते पितामह नाव, म्हणजे ते भीष्म नाव पडलं. बा म्हणून अर्जुन असो का कोणी असो, भीष्म जोपर्यंत इच्छा करीत नव्हते मरणाची, तोपर्यंत त्यांना समोरच्याला विजय मिळत नव्हता. महाराज भगवंतानं लावालावी करून धर्माला विचारायला लावून मरण विचारून त्याला मारलं. जरी मारलं तरी ईश्वराचं चिंतन जन्मभर केल्यामुळं मरण समयाला कृष्ण परमात्मा पुढे येतात भीष्माष्टमीला, आणि ते आपलं स्तोत्र म्हणतात. कोणतं? विष्णू सहस्रनाम स्तोत्र. कोणतं? हरे ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्य भवत्प्रभुः भूतकृत् भूतभृत् भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञो क्षर एव च. महाराज काय सुंदर स्तोत्र आहे ते. रस्वदीर्घ, हकार हुकार, स्वर व्यंजन सगळ्या पद्धतीनं शिकावं गुरुमुखातून, आणि शिकून आणि मग म्हणावं. तुम्हाला प्राणायाम करायची गरज पडणार नाही. असं स्तोत्र त्या महात्म्याच्या मुखातून शरपंजरी पडल्यावर निघालं, आणि जीवनभर चिंतन केल्यामुळं आणि ऐनवेळी कृष्ण परमात्मा पुढे उभा टाकले आणि सांगितलं भीष्माचार्याने, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंग देवा. आता मी अंतिम समयाला दर्शन द्यायला आला असते. म्हणजे आलो ना का? नित्य सेवेला मी निदानी सेवकू होय. माझी जन्मभर सेवा केली भीष्मा, म्हणून मरण समयी तुझ्याकडे मी आलो. आता तुला मी तुझ्या लोकाला नेऊन घालतो. हेच नामदेवराय सांगतात, जीवनभर चिंतन केल्याचं फळ अभंगाचं पहिलं चरण. भीष्मासी आपण पारी
हरिश्चंद्र वाही डोंबा घरी पाणी, गोविंदे निर्वाणी भेटी दिली. परीक्षिती वैसे मरणाचे आसनी, गोविंदे निर्वाणी भेटी दिली. नामा म्हणे तुम्ही देवधरा म्हणे, गोविंद निर्वाणी भेटे तुम्हा. एकंदरीत यथामथी यथावकाशाप्रमाणे चिंतन केलं. मधात विक्षेप खूप झाले. शिस्त असावी. विक्षेप सुई टाकली तर आवाज नाही निघा. आणि तुम्ही बघत जा, तुम्ही एका तरी येतात ना कापशीकर. त्या कार्यक्रमाला आले ते कापशीकर आपल्या कोण्या सांगतेला. आणि वर्षा येतात आवलगावला कापशीकर 10-5 लोक. माऊली यंदा होते की नव्हते? होते का? येतात हे भजन तिथं आवलगावला. आणि त्याच्यात पुन्हा विशेष म्हणजे त्याच्या सासरवाडा आहेत ना आमच्या गाव. आणि सासरवाडीला म्हणल्यावर जावाई धावून येणारच ना. काय बरोबर की नाही? येतात. आणि शिस्त हे ते बघा तुम्ही. आता ही सूचना आहे. आळंदीचा सप्ताह आहे बरं. चारोधाम लोक आमच्या संग जे सप्ते झाले चारोधामाला, पहिले चारोधाम झाले त्याचा माउंद केलं तर पंढरीला. आता डबल चारोधाम सप्ते झालेत. आता मला पुन्हा सप्ते करायचे नाहीत. आता तिथं आळंदीला माउंद्याचा सप्ताह होणार आहे. आणि वर्गणी फक्त त्या माउंद्यावाल्याला म्हणणार आहे की वा एवढी वर्गणी तुम्ही माउंद करायचं असेल त्यानं द्यावी. नाही दिली तरी आमचे 10 लोक पुढारी आहेत. ते म्हणजे 50,000 खर्च येऊ द्या महाराज, आम्ही खर्च करतो. असे पक्के माणसं आहेत आमच्याकडं. काही गरज नाही. आम्ही पुढचं. बाकीच्या तुमच्यासारख्याला यायला तर रुपया नाही. तुम्ही उपकरण टाकून या तुमच्या तिकटानं तुम्ही जा. तिथं 8 दिवस जेवण्याची 2 टाईम पंक्ती, 16 पंक्ती कंप्लीट गावगावच्या पंक्ती. हे अंगलगावकरांचे पंगत आहे ना आमच्या. वर्षा घेतात अंगलगावकर पंगत. कुठल्या पंक्ती 16 गावच्या 16 पंक्ती आहेत. आणि किती माणसं आहे उद्या जेव घालायचे. ती पक्वान आज केली बासून तिथं उद्या जिलेबी, उद्या श्रीखंड असे पदार्थ करणारे लोक आहेत हे. 51 4 पंक्ती होत्या. तुम्हाला कोणाला इच्छा असेल तर पामलेट दिले अशोकदाजीपाशी. अशोकदाजीनं ती पाराव पाम्पलेट कुठंतरी लावाव. यायचं असेल तर फ्रीमध्ये या आणि 7 दिवस होईल ती सेवा करा. तुम्हाला आम्ही म्हणणार नाही की हेच करा म्हणून. कोणी विना घ्या, कोणी धुपारती करा, कोणी जागर करा, कोणी काकडा. आणि कथेला ऐका. कथा फक्त जीवनचरित्र ज्ञानोबा 7 दिवस फक्त माऊलीचं जीवनचरित्र 1 ते 4. मध्यंतर नाही काय नाही. लगेच 6 ते 8 कीर्तन माझंच एका अभंगावर. अभंग बिवरी छापलाय रविदीप हिरा, दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या, त्यांचा महिमा काय. हे अभंग 7 दिवस होईल आळंदीत. एकाचा अभंगाव चिंतन. राऊत महाराजांना म्हणलं होतं की हे अभंगाव चिंतन तुम्ही करा, मी कथा करतो. पण त्यांचा सप्ताह पडला व्हायला आपल्या इकडे आणि आम्ही करायला होतो आता आळंदीला. मग एकच आलं आहे, फक्त 2 दिवसाचा फरक आहे. म्हणून हे सगळं मलाच करावं लागलं. म्हणजे मीच कीर्तन बी करावं लागलं एका अभंगावर. आणि कथा बी मला सांगावं लागेल. ज्ञानोबांचं चरित्र आहे. ही सूचना देतो. आणि येणाऱ्याला फुकट आहे. जे मंडप आहे अगस्त्य आश्रमात बरं काय जी सगळा त्याच्यामध्ये तुम्ही कीर्तन झाल्यावर कोणीही झोपा, आम्ही उठा म्हणणार नाही. काकडेवाले काकडा फक्त स्टेज पुरता करतील. 5-50 भजनी तिथले. बाकी मंडप मोठा आहे लांबणीचा. मला वाटतं एका मी मोजलं आहे 38-40 जवळजवळ रुंद 45 असं. आणि लांबशे 150 नाही का. ते आपल्याच ताब्यात सगळी जागा आहे. फोकस मायका अमुक 1,80,000 रुपये त्याचे भरले टॅक्स. आणि पलीकडं आपल्याला त्या बरं काय मुळे मामा आता लवकर जाऊन 100/40 वर लिहून दिलं त्यानं. तेवढं कापड मंडप द्या. त्या कापडी मंडपात फक्त स्वयंपाक आणि जेवणं हेच होते ना ठरवायला. संघ माझ्या हे आले होते आळंदीला ठरवायला. म्हणजे त्या धर्मशाळेवालीकडं लक्ष्मणराव मालक आहे तिथला. आणि हे आणि आम्ही 2 तारखेला जाणार आहे. मी मुक्कामाला 2ला म्हणजे 3ला तडजोड. 4ला तर सकाळी ओम शांताकारम झालं पाहिजे. पारायण करणारी पारायण करते. ज्ञानेश्वरी पारायण आहे. गाथा भजन विना उभा असेल. सगळं 1 मिनिटभर इकडे तिकडे होणार नाही थोडंही. आणि तुम्ही मग म्हणता तिथं शिस्त सुईकून मी करीत नाही. कोणी करताय का एवढे सप्ते काशीला आणि कुठून आहे का चुन कुई जमतच नाही मला. पंढरपूरचा सप्ताह विचारा लोकांना कसा उघड जिथले तिथं पकवाजात 4 लावल्या जातील. 4 मृदंग. हे सुरेश आहे, मधू आहे, सांगीचे पोरं येतो म्हणले. असे कोणी येतो म्हणायलेत. आता याची ओळख नाही मला, पण येणार आहेत लोक. आता नागोराव सारखे येतील. पण जरा नागोराव दादा काय म्हणायलो. आता म्हातारपणाला पैसे कमी करा. या आमच्यासारख्या फुकट सप्ते यायला. हां विनंती करतो यायचं या. तुम्हाला आमच्याकडून आवतं नाही आलेत तरी आमचा समाज येणारच. पण आमच्याकडून अगस्त्य धर्मशाळा, केळगाव चौक किंवा आपली जी संस्था आहे जोग महाराजांची एकदम संस्था इकून
आणि आपलं जरा थोडं पुढे जायचं केळगाववरून थोडं एकदम जवळ त्या चौकात त्याचं नावच आहे केळगाव चौक चाकण चौकाच्या पुढचा चौक तिथून देवजवळ आंघोळला जवळ आणि आमचं यात्रेकरूचं माऊंद आहे खर्च त्यांनी दिला तर आम्ही घेणार आहे नाही दिला तर आमचे 4-10 पुढारीत ते 10 पुढारीच खर्च करणार आहेत आम्हाला कोणाची गरज नाही तुम्ही येणाऱ्याला रुपया लागणार नाही आम्ही तुमचा रुपया घेणार आम्हाला गरज काय तुमच्या पैसे एक असं आहे आम्ही तर उरले तर त्यांचे पैसे आम्ही वापस देत असतो आता मी चातुर्माशाला बरं काय जेवढे उरले होते तेवढे निम्मे देऊन टाकले प्रत्येकाला घरी नेऊन द्यायला लावले आवलगावचे आवलगाव दिले नरोडच्या नरोड एक जण दिले प्रत्येकाच्या घरी नेऊन दे मला पैसे मला पैशाची गरज नाही उरलेत का पैसे कार्यक्रमाला दिलेले उरलेले त्या लोक म्हणाले अरे बा तुम्ही कोण्या कामाला दिले माऊंद्याच्या काय आपल्या चातुर्मास सांगा त्याला ते कार्यक्रम झाला माझा तुम्ही वापस घ्या वापस घेतले लोकांनी पैसे काही लोक म्हणजे आम्ही घेणारच नाही मी टाळा आणायचे त्याच्यात टाकून दे माता घ्यायच नाही गेल्यावर काय करावं 4-2 हजार उरलेत काहीतरी मी टाळा आणायचेत ना आणखीन 100 टाळ झाला आश्रमात तरी आपल्याला कमी पडते 50 टाळ मला 150 टाळ करा वाटते आश्रमात त्या दिवशी 125 टाळ होता तरी खाली बसली भजनी त्या तुम्ही होतेत ना 125 टाळ असून टाळकरी खाली बसली होती टाळ संपली मग आता आईच्या टाळा कुठून आणू म्हणून आपल्याकडं 100 टाळ तर झाला आहे आश्रमात तरी आणखीन 50 टाळ असावा आश्रमात समाज कधी सप्ताह पुढे चढून देवाचा आणि पुढच्या वर्षी एवढा सप्ताह झाला की मी जास्त भानगडीत पडणार नाही धामाधामाव सप्ते झाले अयोध्येला झाले पैठणला झाला आता जवळजवळ 12वा सप्ताह तप व्हायले आता पुढे कुदळ खोरं घेऊन तिथं राधायपाशी बसतो आणि मंदिर देवाचं बांधून घेतो आश्रमात राधाकृष्ण मंदिराचा पाया खणतो जे मला करता येईल जे पैशात त्या पैशानं करतो आता मग एवढंच करायचं आहे दुसरं काही करायचं नाही झालेली सेवा भगवंताच्या चरणी आहे ही सूचना देतो हरी आणि आमच्या उकळीकरांच्या फळाप्रमाणे तुकोबरायांचे भजन घेतो तुकाराम एका अभंगावर एक कीर्तन ऐकल्यापेक्षा एका अभंगावर 7 कीर्तन ऐकावे महाराजाचे आम्हाला त्याच्यात भूषण वाटते पदाचा अर्थ सांगता येते आनंद वाटते ते 7 दिवस अभंग सोडवायला हो आणि ठरल्या टायमात इथं तरी लांबल कीर्तन तिथं लांबत नसते आमचं 6 ते 6 8 ते 8च पोरं आमच्याकडे बघा तुम्ही हे पोरं का नाही पकवाज अरे काय भरो टायमाला सुरू करते टायमालाच माझ्याकडे ती विना येते आणि टायमालाच मी सोडून देतो 7 दिवस एकच अभंग आहे ना इथं असं होतंय कुठं खाऊन कुठं नाही कुठं खाऊन कुठं नाही 2 तासात काय जीव देऊ का एवढा मोठा अभंग माझ्यापुढे असतोय रे हो अशी गोष्ट आहे हरी विठ्ठल जय जय